तेनाली सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांचे ज्योतिषशास्त्रातील प्रत्येक विषय हा पॅशन आणि डेडिकेशनने आपल्याला शिकवतात. आपण सर्वजण खरंच खूप लकी आहोत की सरांकडून इतकं अमूल्य ज्ञान आपल्याला सढळ हाताने नेहमीच मिळत आलंय. त्यासाठी मी आधी सरांचे आभार मानते. आज सरांनी आपल्यासाठी परत नवीन विषय आणलेला आहे. सर, आज हे डेमो लेक्चर आहे ना? तर नाही नाही आजचं हे नाही, ओके, नाही नाही सुरूच डेमो आहे. डेमो नाही डेमो नाही. ओके, ओके, ओके सर. हां, तर आज सरांनी आपल्यासाठी नवीन विषय परत नेहमीप्रमाणे आणलेला आहे, तर पुष्कर नवमांश. प्रत्येक राशीमध्ये 9 असे एकूण 108 नवमांश असतात. तर त्यामध्ये प्रत्येक राशीत 2 असे विशेष फलदायी नवमांश असतात, त्यांना पुष्कर नवमांश असे म्हणतात. तर प्रत्येक राशीत 2 याप्रमाणे हे जाऊ द्या 24 असे आता. विशेष फलदायी काय नवमांश करू आहेत. मग मी माझं सरांना काम. विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. याविषयीचं विवेचन आपण सरांकडून जाणून घेऊया. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद 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 धन्यवाद. सर, पहिल्यांदा कोणाचे तरी माईक ऑन आहे. ते आता करतो. सर, तुम्ही को होस्ट केलं नाहीये मला. मी करतो थांबा 2 मिनिटं. हा. 2 मिनिटं जरा. आता पहिला याला हो. रिमूव्ह करतो. कोण आहे? जोशी होते, श्यामकांत जोशी. थँक्यू सर. 2 मिनिटं मॅडम. लॉक खोलू नका, मी लॉक केलेलं आहे. येस सर. काय माहितीये का, कारण असं आहे हा. की काही लोक फक्त जेव्हा चांगला विषय असेल तेव्हा येतील. हो सर. हा, नाही तर येणार नाही. अशा लोकांना घ्यायचंच नाही. आता मी सगळं फार स्ट्रिक्ट होणार आहे आता. फार स्ट्रिक्ट. ज्यांना बेसिक येत नाही त्यांना पैसा कशाला घ्यायचा? त्यांना चव्हाण मॅडम कडे पाठवायचा. जाओ और वहां काम करो. बरं ठीक आहे, चला. एनिवे, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्याला या ठिकाणी एक नवीन विषय शिकायचा आहे. विषय नवीन नाहीये, आता हा तुमच्याकरता नवीन विषय आहे. पण पुष्कर नवमांश हा पराशरी मधलंच एक भाग आहे. सर्वतोभद्र चक्राचे नवमांश हे सर्वतोभद्र चक्राच्या अनुसार आलेले आहे. पण पुष्कर नवमांशाचा शोध जो आहे तो सर्वतोभद्र चक्राच्याही अगोदर झालेला आहे आणि तो पराशरी मधलाच एक पार्ट आहे. तर महर्षी ऋषी त्यांना वंदन करून, ज्यांच्याकडे मी शिकलो त्यांना वंदन करून ह्या ठिकाणी आपल्याला आज पुष्कर नवमांश शिकायचे आहे. यदा कदाचित त्याची 10 एक लेक्चर पण होऊ शकते. अतिशय चांगल्यापैकी त्याचा रिझल्ट आहे. दरवेळेला नवीन नवीन पत्रिका आपण मांडणार आहोत. त्याच्यातून फलादेश कसा करायचा आणि तो एक पुष्कर नवमास जर एखादा ग्रह असेल तर त्या पुष्कर नवमासाचं फले हे कसं त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. मुळामध्ये पुष्कर नवमास येणं हे शक्य आहे का? कधी कधी एखादा ग्रह त्याच्यामध्ये पुष्कर नवमासामध्ये येत नाही. तर राहू केतूचा याच्यामध्ये समावेश केलेला नाही. त्याच्यामध्ये सूर्यादी ग्रह जे आहेत, जे 7 ग्रह त्यांचाच विचार केलेला आहे. मग त्या 7 ग्रहांमध्ये सुद्धा एखादा ग्रह जर पुष्कर नवमासामध्ये शनीसारखा ग्रह जरी आपल्याला आढळला किंवा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच इत्यादी ग्रह जर समजा कमकुवत असतील तर त्या ठिकाणी त्या पुष्कर नवमासाच्या अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये वेगळ्या तऱ्हेचे फलादेश प्राप्त होतात. मग कधी कधी जर निगेटिव्ह ग्रह, नीचेचे ग्रह, उच्चीचे ग्रह, आता ह्याच्यामध्ये नीच राशीमध्ये सुद्धा तिथे पुष्कर नवमास आहे आणि उच्च राशीमध्ये सुद्धा पुष्कर नवमास आहेत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या ग्रहांच्या उच्च राशी आणि नीच राशीमध्ये सुद्धा. पण पुष्कर नवमासामध्ये असं सांगितलेलं आहे आणि अतिशय फार काळापूर्वी सांगितलेलं आहे की पुष्कर नवमासामध्ये तुम्हाला ग्रह पाहते वेळी तो कुठल्या भावात आहे, कोणत्या राशीत आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त फलादेश देण्याचे अधिकार
हे गुरुग्रहाकडे सोपवलेले आहे. मग त्या गुरुग्रहाकडे सोपवल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित कष्टमय परिस्थिती असेल आणि मूळचीच पत्रिका जर उत्तम असेल आणि जर त्या ठिकाणी पुष्कर नवमाशामध्ये कधी कधी 3 ग्रह 4 ग्रह पण येऊ शकतात. हे आपल्या जन्माच्या वेळेला आकाशामध्ये असणाऱ्या ज्या काही स्थिती आहेत त्या स्थितीवरती आपल्याला पूर्णपणे फलादेश आयुष्यातला प्राप्त होतो. आता अशा ह्या पुष्कर नवमाशामध्ये ग्रह येणं, त्याच वेळेला नेमका आपला जन्म होणं, तर त्याच्यामध्ये चंद्राची जी अवस्था आहे ती 6 तासाची आहे. जसं आपण नवमाशाबद्दल सर्वतोभद्र चक्रातील नवमाशाबद्दल विचार करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जो कालावधी आहे मग तो वक्री आहे का मार्गी आहे का स्तंभी आहे, पण तरी सुद्धा जो पुष्कर नवमाशामध्येच असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फलादेश कसा मिळेल याचा आपल्याला फलादेश करतेवेळी उपयोग करून घ्यायचा असतो. आता त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये जी कलाटणी, भविष्यामधील बदल किंवा आयुष्यातील बदल, हा सगळा जो प्रोसेस आहे किंवा प्रोग्रेस आहे तो कुठलाही ग्रह जर पुष्कर नवमाशामध्ये आढळला तर त्या ठिकाणी तिथे आपल्याला विचार करायचा असतो. आणि त्याच्यातून त्यांनी दुसरा ऑप्शन असं ठेवलेला आहे की जर देशकांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आढळली तर त्याचे पण फलादेश जे आहेत ते आपल्याला पुष्कर नवमाशाच्या तुलनात्मक याच्यामध्ये फलादेश देऊ शकतात, अशी पराशरांनी मांडणी केलेली आहे. पराशरी जी आहे तर ती 3 प्रकारे फलादेश करतो. तर एक मुख्य पराशरी होते, त्याच्यानंतर मध्यम पराशरी होते आणि त्याच्यानंतर लघु पराशरी होते. तर जे मुख्य पराशरी आहेत त्यांनी बऱ्याच गोष्टीचा जो काही भाग आहे, संशोधन आहे, हे सगळं पूर्वीच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळेला तिथे फक्त नक्षत्रांचा विचार करून त्याचं भाग करून त्याचे 4 भाग हे नेहमीच तिथे आपल्याला उपयोगात आणलेले आहेत. आणि अशा ह्या 4 भागामधून फलित कसं द्यावं याचा विचार जो आहे तो त्यांनी सुचवलेला आहे. तर त्याचं पालन करून आपल्याला फलादेश हा करायचा असतो. आता ती कुंडली, ते स्थान, ती व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे, कोणत्या वयामध्ये तो त्या ठिकाणी पुष्कर नवमाशाचं फलित आपल्याला मिळतं, तर कायमस्वरूपी मिळतं का बाल्यावस्थामध्ये मिळतं का उतारावस्थेमध्ये मिळतो, प्रत्येक ग्रहाच्या रचनेवरून त्याची जी काही स्थिती आहे तर ती स्थिती आपल्याला विचार करून सांगता आली पाहिजे. तर अशा रीतीने आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे. हा विषय आता मी पहिल्यांदाच इथे मांडतोय आणि त्या ह्याच्यातून तुम्हाला त्याचं ज्ञान मिळावं अशी माझी इच्छा आहे. तर तिथून निश्चितच तुम्ही त्याचा लाभ घ्यावा, कारण हे आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी सगळं देऊन जायचं आहे, तर ते ठेवून काही उपयोग होणार नाही. तर तुम्हीच पुढे हा जो काही भाग आहे तो चालवणार आहात. जे डिलिव्हरी आहे ज्ञानाची, म्हणजे ज्याला आपण म्हणतो समर्पित करणं, लोकांना देणं, हे सगळं तुमच्याच हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये नाही. तर तरी सुद्धा परमेश्वराची कृपा आहे आणि त्या हरिकृपेमुळे आपण या सगळ्या गोष्टी करीत आहोत. तर त्याच्यातून आपल्याला मार्ग सापडतो आणि त्याच्यावरती फलादेश कसा करावा, तर एक वही आणि एक पेन हे घेऊन ठेवणे. पर्टिक्युलर कुठल्या नवमाशामध्ये कुठला ग्रह म्हणजे पुष्कर नवमाशामध्ये कुठला ग्रह हा चांगल्या प्रतीचं फलादेश देऊ शकेल, तर त्याचा जो चार्ट आहे, कोणीही नोट्स मागण्याचा प्रयत्न करू नये. नोट्स माझ्याकडून मिळणार नाहीत. मग त्या मराठी असल्या तरी इंग्लिशमध्ये असल्या तरी देणार नाही. ते तुम्हाला एक्सरसाइजच करावं लागेल. तर कृपया कोणी फोन करून मेसेज टाकून उगाच काहीतरी हे करू नये. आणि काही काही लोकांना मी कायमस्वरूपी वर्गात घेणार नाही. आता ज्यांना रिमूव्ह केलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं आहे. पर्टिक्युलर काही लोकांना रिमूव्ह केलेलं आहे. तर कोणाचा तुमची जर चर्चा झाली वगैरे वगैरे तर त्याला तपशील कुठल्याही तऱ्हेचा पास ऑन करायचा नाही. या आणि शिका असं सांगायचं, कळलं. नाहीतर काही लोक असं असतात
काय शिकवलं जरा मला सुचवा, सांगा. तर तुम्ही काय त्यांचे नोकर नाही आहात, कळलं? आणि आता मला शिस्तीमध्ये वागणं फार गरजेचं आहे. बेशिस्त असेल तर आय विल रिमूव्ह. बरं ठीक आहे, चला. ती शिस्त फक्त 2 तासासाठी असेल, जो आपला रोजचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये. बाकी कसंही वागा, मला काय त्याच्यामध्ये हे नाहीये. तर एनिवे, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, मग आपण पुढे प्रवास चालू करू. बोला. आणखी एनी काइंड ऑफ त्याचं हे कसं आहे, फलादेश कसा मिळतो, राशी कुठल्या असतील, हे तर आपण शिकणारच आहोत. पण तरी सुद्धा तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला पूर्णपणे हे आहे, परवानगी आहे, मुक्तता आहे. तुमची विचारधारा जी असेल ती तुम्ही हे करू शकता. बोला. सर मी बोलू का? हा बोला ना. म्हणजे तुम्ही आतापर्यंत सांगितलेलं तर कळालंच, आता तुम्ही शिकवालच. पण हे पुष्कर नवस आपण मुहूर्तासाठी पण वापरू शकतो का? नक्की, हा 100%. हा प्रश्न असा आहे मॅडम, हा. की हा जो नवमांशाचा जो भाग आहे, हम्म. ह्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग, दुरुपयोग तर बिलकुल नाही. नाही उपयोग, नाही. होय. तो उपयोग जो आहे तो कुठला ग्रह त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तो किती काळ वास्तव्य करणार आहे, तर बर. त्या आधारावरती तुम्ही त्याचा वापर मुहूर्तासाठी करू शकता. अधिकतम अधिकतम जर समजा एखादं कार्य त्या ग्रहाच्या अखत्यारीतलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर सुद्धा करता येईल. बर. अकॉर्डिंग टू प्लॅनेट, हम्म. अकॉर्डिंग टू प्लॅनेट डिलिव्हरी, होय. त्याची कार्यक्षमता, कार्यकर्ता जी काही क्रिया आहे, हम्म. या सगळ्या गोष्टी, कारतत्व, या सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचा निश्चित चांगला वापर करून त्याचा मुहूर्त तुम्ही देऊ शकता. पण प्लॅनेट जो आहे तो, समजा त्या ठिकाणी आपण उद्योगासाठी विचार केला, तर दशम स्थान हे आपल्या उद्योगाचं आहे, आपल्या पित्याचं आहे, जे जे काही आपण पाहिलं जातं त्या ह्याच्यामध्ये त्याचा वापर आपण करतो. आणि तिथून मग त्या ठिकाणी आपल्याला फलादेश देताना मुहूर्तासाठी, तर तो मुहूर्त आता कमीत कमी मुहूर्त जो आहे ना मॅडम, तर बघा याच्यामध्ये लग्न बिंदूचा पण मुहूर्त फार महत्वाचा आहे. बरोबर. जो जे आता मी कन्या लग्नाची कुंडली मला वाटतं पाठवलेली होय आहे, होय होय. कन्या लग्नच आहे मला वाटतं, मी कन्या, बरोबर बघितलं नाही. कन्याच हा, आहे, कन्या. आणि ती स्त्रीची कुंडली आहे. हम्म. तर हाऊ शी सक्सेस, हे हम्म. त्या स्त्रीला केवढं मोठं यश मिळालेलं आहे. आणि मला वाटतं 1967 सालच्या जवळपासचा जन्म हम्म. केलेला आहे. हो. तर कधी कधी अशी कुंडली असते, त्यावेळेला त्या पुष्कर नवमाशाशी असणारं नातं हे त्या जातकाच्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळवून देतं, तर ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. कळलं? थँक्यू, कळालं सर. आता काय शेअर करायचं सांगा. का आणि कोणाला आणखी काय? कोणाला, आणखी हा विचार. आणखी आणखी विद्वान माणसं आहेत ना आपल्याकडे? आहेत, भरपूर, सगळेच विद्वान आहेत ना. हम्म. आणखी विद्वान आहेत. नाही नाही, मी तर बेसिकच आहे. मी एकदम नाही, प्राथमिक तुम्ही विद्वान शिशु केलंय ना शिशु सगळं. वर्गामध्ये आहे. हम्म. मला आता शिशु वर्गातून त्याला तो काय म्हणतात त्याला, ज्येष्ठ नागरिक कक्षेमध्ये टाकायचे. सर कोणी विचारत नसेल तर फक्त एक, म्हणजे मला आता पटकन, म्हणजे हे पुष्कर नवस बोला नेहमीच, ऐका ना, चांगलाच बोला. फलादेश देतील का? कारण आपण लग्नांचे कारक अकारक असं पण म्हणतो ना. तर सगळं त्याच्यात सगळं समजा अकारक ग्रह पण त्याला पुष्कर नवमाश मिळालाय, तर त्याचं येस. म्हणजे ते स्ट्रॉंगनेस किंवा काय ते फलित. वाढेल का? पण ते वाढलं तर मग तो अजून हे देईल फलादेश, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, थोडस जरा. नाही नाही नाही, हा. याच्यामध्ये निगेटिव्ह फलादेशाचा विचार केलेला नाही. नाही. हा, ठीक आहे. कळलं का? हम्म. तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह फलादेश जो आहे, म्हणजे एखादं कार्य त्या जातकाच्या जीवनामध्ये हा. जे करणार आहे किंवा येणार आहे, हम्म. तर त्या ठिकाणी प्रथम जे मान्यता जी आहे ती गुरुग्रहाला आहे. हम्म. हम्म. त्याच्यामध्ये गुरु प्रधान असणं गरजेचं आहे आणि गुरुला प्रधान म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जरी रवी हा सूर्य त्यांचा जो तारा आहे, तर त्याच्यापेक्षा गुरुला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आहे. हम्म. म्हणून गुरु हा कुठल्याही राशीमध्ये, कोणत्याही राशीमध्ये, कोणत्याही नवमासामध्ये
जर त्या ठिकाणी उपलब्ध असेल. हम्म, फक्त एवढंच आहे की त्याची जी काही परिभाषा आहे तर ती तुम्हाला सांगणं ॲज ए ॲस्ट्रॉलॉजर फार महत्त्वाचं. बरोबर. ठीक आहे, थँक्यू. कळलं? होय. आता कोण बाहेर निघालं तर परत घेता येणार नाही, रेकॉर्डिंग मिळणार नाही, कुठल्याही रिक्वेस्ट स्वीकारली जाणार नाही. बोला मॅडम. आता तो एक यंत्र आहे मी तुम्हाला दिलेलं, हो हो हो. ते यंत्र पहिल्यांदा लावायचं आहे हो आणि या लाव. सगळ्यांना त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती करून द्यायची आहे. ते यंत्र फार महत्वाचं आहे. लावते. लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. होय सर. हो सर. सर. आपण मेष राशी हा. आपण मेष राशीपासून सुरू करणार आहोत. आता हा चार्ट जरी तुम्हाला कळला नाही तर हा मी तुम्हाला डिलिव्हर करीन, नो प्रॉब्लेम त्याच्यामधले. तर पण मेष राशीपासून आपण सुरू करणार आहोत. बघा, मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र आहे, भरणी नक्षत्र आहे आणि कृत्तिकेचं एक शेवटचं पहिलं चरण आहे. पण ते त्या राशीमध्ये आपल्याला पाहतो तर ती रास कशी आहे तर त्याचा याच्यामध्ये कृत्तिकेचा जो भाग आहे तर तो प्रथम चरणाला विचार केलेला आहे, पण तो धनु नवमाश आहे. आता भरणी नक्षत्रातील, वाक्य लक्षात घ्या, भरणी नक्षत्रातील तूळ नवमांश म्हणजे भरणी नक्षत्रातील तृतीय चरण हे तूळ नवमाशाचं आहे, तो पुष्कर नवमाश आहे. बरोबर, लिहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला कदाचित ते दिसत नसेल व्यवस्थित. त्यानंतर मेष राशीतीलच कृत्तिका नक्षत्राचं प्रथम चरण धनु नवमांश. आता फक्त लिहिताना काय करा, कृत्तिका लिहा, मेष रास लिहा आणि धनु नवमाश लिहा. हा पुष्कर नवमाश आहे. ओके. त्यानंतर कृत्तिका नक्षत्रातील वृषभ राशीतील चतुर्थ चरण म्हणजे कृत्तिका नक्षत्राचं चतुर्थ चरण हे पुष्कर नवमाश आणि मीन नवमाशाचं चरण आहे, ते मीन नवमाश आहे ते. कळलं? सर दिसतंय ना सगळ्यांना चार्ट? हा चार्ट दिसेल तो, हो. ज्याला प्रिंट काढायचा तो काढेल, नंतर मी पाठवीन. मी पाठवीन. हो सर, दिसतोय नंतर मॅडम, पाठवा म्हणजे दिसतोय. प्रिंट काढू. हो हो, पाठवीन. हा. त्यानंतर रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्राचं दुसरं चरण हा ऋषभ नवमाश आहे, तो पुष्कर नवमाश म्हणून सुचवलेला आहे. मृगशीर्ष मध्ये कुठल्याही तऱ्हेचा नवमांश तिथे सांगितलेला नाही. कळलं का? मृगशीर्ष नंतर आर्द्रा नक्षत्र येतं. आर्द्रा नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे. त्या आर्द्रा नक्षत्रामधील चतुर्थ चरण म्हणजे मीन नवमाश आहे, तो त्या ठिकाणी पुष्कर नवमाश सांगितलेला आहे. बरोबर. त्यानंतर आपण मिथुन राशीमध्येच पुनर्वसू नक्षत्राचा आरंभ जो आहे तो मेष नवमाशाने होतो, पण त्यामध्ये वृषभ नवमांश हा पुष्कर नवमाश म्हणून सुचवलेला आहे. ओके. सर हे आलं लक्षात? आत्ताचं परत सांगा ना जरा. मिथुनचा पुनर्वसू, वृषभ नवमांश, पुनर्वसू नक्षत्राचं दुसरं चरण दुसरं. आणि हा. तो ऋषभ नवमाश. पुनर्वसू नक्षत्र मॅडम मेष नवमाशाने आरंभ होतो. होय. हा, त्याचं कळलं. दुसरं चरण म्हणजे ऋषभ नवमाश, हा. तो पुष्कर नवमाश म्हणून आहे. आपण नंतर पत्रिका वाचताना वेगवेगळ्या तऱ्हेच्या पत्रिका आपण मांडणार आहोत. हा. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्राचं कर्क राशीतलं पहिलं चरण म्हणजे तेच कर्क नवमांश आहे, ज्याला आपण म्हणतो वर्गोत्तम कर्केला कर्क नवमाश आलं ना, वर्गोत्तम. तर म्हणून तिथे पुनर्वसू नक्षत्राचं चतुर्थ चरण पण कर्क राशीतलं पहिलं चरण. ओके. त्यानंतर पुष्य नक्षत्रातील द्वितीय चरण म्हणजे कन्या नवमांश, हा पुष्कर नवमाश आहे.
तिथे कर्क राशीचा विषय संपला. आश्लेषामध्ये नाही. कळलं? होय सर. त्यानंतर आपल्याला सिंह राशीमध्ये जायचं आहे. सिंह राशीमध्ये तुम्हाला मघा नक्षत्रामध्ये एकही पुष्कर नवमास नाही. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे आहे त्याचा तूळ नवमास जो आहे, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण वृश्चिक आहे, पण इथे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा तूळ नवमांश हा पुष्कर नवमास म्हणून सांगितलेला आहे सिंह राशीमध्ये. राशी लिहा. त्यानंतर आपण पाहिलं तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र येतं आणि तो धनु नवमास सिंह राशीमध्येच येतो. कारण का उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा आरंभ धनु नवमासाने होतो. त्याच्यामुळे तिथे त्या नक्षत्राचा विचार करावा. धनु नवमास. बरोबर? सिंह रास झाली. सिंह राशीमध्ये 2 नवमास आहे. त्यानंतर कन्या राशीमध्ये आपण पाहिलं तर परत उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये मीन नवमास जो येतो तो पुष्कर नवमास आहे. मीन नवमास म्हणजे चतुर्थ चरण. त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होतं, त्याच्यामधील ऋषभ नवमास हा पुष्कर नवमास आहे. म्हणजे इथे तुम्हाला कन्या राशीचे 2 नवमास आढळले. कळलं? त्यानंतर तूळ राशीमध्ये आपण जर गेलो तर तूळ राशीमध्ये स्वाती नक्षत्राचं जे चरण आहे चौथं, तो मीन नवमास आहे. त्याचा विचार केलेला आहे. इथे दिसतं का तुम्हाला बरोबर व्यवस्थित? तूळ आणि त्यातलं चरण बघा दिसत. तसंच तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्र जे आहे हे त्रिपाद नक्षत्र असून त्या त्रिपाद नक्षत्रामध्ये ऋषभ नवमास जो आहे, विशाखा नक्षत्राचा आरंभ हा मेष नवमासाने होतो आणि त्याच्यातलं ऋषभ नवमास जो आहे तो पुष्कर नवमास म्हणून सुचवलेला आहे. त्यानंतर वृश्चिक राशीचा आरंभ होतो विशाखा नक्षत्राचं तृतीय चरण, चतुर्थ चरण म्हणजे कर्क नवमास. हा कर्क नवमास वृश्चिक राशीतलं पहिलं चरण, पण कर्क नवमास. कळलं? त्यानंतर कन्या नवमास अनुराधा नक्षत्राचं दुसरं चरण. ज्येष्ठामध्ये एकही पुष्कर नवमास नाही. आलं लक्षात? ज्येष्ठामध्ये नाही, मूळमध्ये नाही. पूर्वाषाढा नक्षत्राचं तृतीय चरण म्हणजे तूळ नवमास हा त्याच्यामध्ये पुष्कर नवमास सुचवलेला आहे. धनुराशीतलं पूर्वाषाढा नक्षत्र त्याचा तूळ नवमास हा पुष्कर नवमास आहे. तसंच म्हणजे तिसरं चरण आलं ना सर? तसंच धनुराशीमधलं शेवटचं चरण म्हणजे धनु नवमास हा नक्षत्र जे आहे ते उत्तराषाढा आहे. उत्तराषाढातलं पहिलं चरण हे धनु नवमास आहे. असं लिहा तुम्ही, धनुला धनु नवमास पुष्कर नवमास असं वाक्य लिहा. धनुला धनु नवमास पुष्कर नवमास, तो वर्गोत्तम होतो. कळलं का? त्यानंतर आपण मकर राशीकडे गेलो तर मकर राशीमध्ये पुन्हा जो मीन नवमास आहे तो मकर राशीतलं उत्तराषाढा नक्षत्र आहे त्यातलं चतुर्थ चरण म्हणजे उत्तराषाढाला बघा त्यांनी तिथे धनु नवमास पण दिलेला आहे
आणि मीन नवमास पण दिला, ते दोन्ही गुरुचे नवमास आहेत. बरोबर. होय. त्यानंतर श्रवण नक्षत्राचा वृषभ नवमास जो आहे, म्हणजे श्रवण नक्षत्रातलं दुसरं चरण, श्रवण नक्षत्रातलं नाही पण श्रवण नक्षत्रातलं दुसरं चरण, पण राशी जी आहे मकर, त्या मकर राशीतील आपण जर बघितलं तर 3 चरण जे आहेत ते उत्तरातले आहेत आणि 4 चरण जे आहेत ते श्रवण मधले आहेत, त्याच्यातला वृषभ नवमास. कुंभ राशीमध्ये आपण जर बघितलं तर धनिष्ठा नक्षत्रामध्ये एकही चरण नाही. श्रवण नंतर धनिष्ठा लागतं ना, तर तिकडे एकही नाही. शततारका नक्षत्रामध्ये मीन नवमांश असं लिहा. शततारका नक्षत्र, कुंभ रास, मीन नवमांश, त्या ठिकाणी तुम्हाला पुष्कर नवमास आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचं दुसरं चरण म्हणजे ऋषभ नवमांश हा कुंभ राशीतला आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या राशीतलं डिव्हिजन जे आहे तो कर्क नवमास जो आहे तो मीन राशीत येतो आणि ऋषभ नवमास हा कुंभ राशीमध्ये येतो. पूर्वा भाद्रपदामध्ये 2 चरण दिलेले आहेत. शततारकामध्ये फक्त एक आहे. पूर्वा भाद्रपदाचे 2 कोणते म्हणाले? चंद्र आणि कर्के. ऋषभ आणि कर्क. ओके, म्हणजे दुसरं आणि चौथं. येस. नंतर मीन रास येते, भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राचा कन्या नवमास, उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा कन्या नवमास. शिव नवमासामध्ये नाही. दुसरं चरण बघा, मीन राशीतला कर्क नवमास जो आहे तो पुष्कर आहे आणि कन्या नवमास पुष्कर आहे. बघा आता इथे मोजा तुम्ही. 4 4 8 4 12 4 16 4 20 आणि 4 24 आहेत का बघा? हो सर. आता तिथून तुम्ही सांगायचं की हे नक्षत्र तुम्हाला व्यवस्थित आलंय का कारण हा आता ग्रामर हे फार महत्वाचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला माहिती पडणार नाही. कोणालाही नोट्स बद्दलचं सजेशन देऊ नका. कितीही मस्का पॉलिसी केली, तुमची जीवलग मैत्रीण असेल, मित्र असेल तरी सुद्धा. बर, पुढे. आता इथपर्यंत कळलं का तुम्हाला? हो सर. छान. फाईन. आता आणखी काय विचारायचं आहे? आहे काही तक्रार? नाही सर. हा, बोला. सर मी विचारू? बोला ना, बोला. आता आपण मागे असं बघितलं होतं की एखादा पापग्रह वर्ग झाला किंवा हे झाला तर तो त्याला पण चांगलं समजत नाही. समजा आता केतूसारखा ग्रह रोहिणीच्या दुसऱ्या चरणात आला तर तो पुष्कर झाला तरी त्याला चांगलं म्हणता येईल का? येणारच नाही. इथे फक्त सूर्यादी ग्रह आहेत मॅडम. राहू अच्छा. केतू हे सूर्यादी ग्रह नाहीत. हा हा, बरोबर बरोबर, ते तुम्ही आधीच क्लिअर केले. ओके सर. थोडस मी तुम्हाला एक विवेचन करतो की आपण मराठी माणसं किंवा मराठी साहित्य किंवा मराठी ज्योतिष साहित्य किती मागासलेलं आहे की अशा तऱ्हेचं पुस्तक हे हिंदी भाषिक काढू शकतात, इंग्लिश लोक काढू शकतात. आता हे पुस्तक 1932 सालचं आहे साधारणतः, म्हणजे 80 वर्षापूर्वीच. किती वर्ष झाली आता? 25 आणि 7 93 वर्ष झाली.
मग 93 वर्षापूर्वी जर एखादी व्यक्ती पुस्तक काढू शकते म्हणजे त्या ठिकाणी ज्योतिषचा अभ्यास होता आणि चांगल्यापैकी अभ्यास होता, नाही का? सांगा. हो. आता मॅडम हा चार्ट काढला तर चालेल का? तू का काय कोणाला काही सगळ्यांना विचारा, काढू का? हा काढा मॅडम. ओके. बर. आता मॅडम आता कुंडली मांडतील. आणखी काही विचारायचं असेल तर विचारा, त्याच्यामध्ये आपण परत सांगतो. प्रत्येक राशी नक्षत्र ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्रिपाद आहे, द्विपाद आहे, राहूची नक्षत्र आहेत, गुरुची नक्षत्र आहेत, ही चांगली नक्षत्र आहेत, वाईट नक्षत्र आहेत, वॉटेवर येते. कळलं का? तर त्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जर पुष्कळ नवमांश जर मिळणार असेल तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काया पालट होतो. हा भाग आहे. एक म्हणजे आपण लिहिलं तर इथे बुध, केतू आणि मंगळ हे नवमांश नाहीयेत ना? आता आपण जे लिहिलेत ना सगळे. बुधाचा आहे ना, कन्या नवमांश आहे ना. कुठे? हा हा, केतू काय? कन्या आहे, सॉरी सॉरी. केतूचा नाहीये. आणि केतूचा नवमांश कसा येणार मॅडम? नाही येणार, हा, कारण ते आपण हेच करत नाही. बरोबर आहे. येस येस, कळालं कळालं. केतूचे नक्षत्र आहे, ऐका. हा, अश्विनी नक्षत्र आहे. मघा, हा, अश्विनी मघा मूळ, आणि मूळ, हा, ही नक्षत्र आहे. नक्षत्र आहे, पण त्याच्यात पुष्कर नवमांश नाही येणार. नाही, ठीक आहे ठीक आहे. नक्षत्र आहे. होय, कळालं. राहू मध्ये आहे. हा आहे सर, ना, तेच आता मला विचारायचं होतं आहे. की केतूच्या नक्षत्रात नाहीयेत पण राहूच्या नक्षत्रात आहेत. आता मग सांगतो तुम्हाला राहू मॅडम. आणि केतू जर धरायचे नाहीत तर मग राहूच्या नक्षत्रातले फलादेशाला कसं आहे? 2 मिनिटं थांबा. हा असं आहे मॅडम हा की राहू केतूचा विचार जो आहे हा तर त्या ठिकाणी त्यांनी नवमाशा करता तिथे त्याचा उपयोग सांगितलेला नाही. बर आता राहिला भाग असा की राहूची नक्षत्र ही जन्माला कधी आली हा शोध घ्यायचा आपल्याला. बर तर नाही, ऐका तुम्ही 2 मिनिटं. आता हा, कारण का स्पष्टीकरण देणं फार महत्वाचं आहे. बर जेव्हा राजस्थानमध्ये हा आणि भरूच, हा बडोच नावाचं गाव आहे तुम्हाला, बरोच, हो जिथे हो नर्मदा नदी त्या रेल्वेच्या पुलाखालून जाते. हा आणि बरोच स्टेशन हे त्या नदीच्या तीरावरतीच आहे. बर तर तिकडे भृग ऋषींचे आश्रम होता हा त्या नदीच्या तीरावरती. हा म्हणून तिथे भृगु संहिता आणि भृगु ऋषींचं ज्योतिष मार्गदर्शन हा असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. बर आणि त्यांनी ज्या महादशेचा विचार केला हा तर त्याच्यातून अश्वत्तरी दशेचा जन्म झालेला आहे. बर आणि तो त्याच्यामध्ये केतूची महादशा आपल्याला तिथे विचार करता येत नाही. बर तिथून आरंभ जो आहे तर हा त्या ठिकाणी आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा ही हम्म 4 नक्षत्र आपण ज्याला वाईट म्हणतो. हम्म हम्म तर ती त्या ऋषींनी हम्म. त्याच्यामध्ये सूर्याची महादशा म्हणून सांगितलेली. अय्या बर हा, तर हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. म्हणून तशी काही चिंता करू नका. नाही केतूचं नाही नक्षत्र, सर, केतूचं नक्षत्र, हा. एवढं आघात ज्ञान म्हणजे तुमच्याकडे आहे आणि त्यातला कण वेचायची संधी मिळते, हे खरंच भाग्य आहे अक्षरशः. बघा, ज्ञान हे परमेश्वराने आमच्याकडे निश्चितच त्यांनी कृपा होती म्हणून दिलं. त्या भक्तीमुळे आलं, ते सगळं त्यांचं आहे, आपलं काही नाही. आम्ही फक्त त्यांचं एक आहे पण सेवक आहोत. देण्याची म्हणजे दानत केवढी आहे, त्याला केवढं मोल आहे सर. कोण देत नाही एवढं असं मुक्त हस्तानी. आपण काहीच देत नाही. आपण आपण मी तर म्हणतो की काहीच देत नाही असं. पण जगामध्ये एवढे लोक देतात, एवढे लोक देतात की तुम्ही विचार करत नाही. आमच्या खूप झालं. भक्तीमध्ये इस्कॉन टेम्पल मध्ये हम्म, फक्त देवळाच्या पायरीवरती शयन करण्यासाठी म्हणजे निद्रा घेण्यासाठी हम्म. सकाळी उठून 75 लाख रुपये डोनेशन 1980 साली देण्यात आलं. किती? 75 लाख रुपये. 80 साली? बापरे. हम्म. आणि आत्ता सांगतो तुम्हाला मी, आत्ता आज मोदीजी आलेले आहेत हा मुंबईला. हा खारघर मध्ये अतिशय भारतातलं हा सगळ्यात मोठं मंदिर
साधारणतः 12 एकर ते 10 एकर मध्ये खारघरला बांधले. हा. तर ते एवढं विशाल आहे, त्याला बांधायलाच 12 वर्ष गेली. बापरे. तर तिथे हिंदुजाने अमाऊंट सांगितली नाही, हा. हा. पण त्या मंदिराची किंमत साधारणतः 150 कोटी रुपये एक साधारण आहे. अगो ग. यस. म्हणजे तिथे दानी लोक आहेत. आता ते हिंदुजा म्हणजे लेलँड कंपनी जी आहे ना, ती हो. त्यांची आहे. हम्म. असं आहे. तर काय आहे की आपण फक्त पैसे मिळवतो, पण आपण धर्म करत नाही, असा खरंय. भाग आहे. तर ही देवाने दिलेली, परमेश्वराने दिलेली संधी आहे. तर त्या संधी मला मिळाली, हेच माझं भाग्य आहे. असं आहे. आणि सर तुम्ही तुम्ही आम्हाला मिळालं ते आमचं भाग्य आहे सर. खरंय खरंय. अगदी खरंय, तेच मी आत्ता म्हटलं. ठीक आहे, चला, हरकत नाही. परमेश्वराची कृपा आहे. बोला, आता पत्रिका मांडतील मॅडम. तारीख पहिला मॅडम लावा. होय, लावते. जातक स्त्री आहे, लक्षात घ्या. 11 जून 1967 दुपारी 1 वाजून 27 मिनिटं मुंबईतला जन्म आहे. स्त्री जातक आहे. जातक स्त्री आहे. हा, हम्म. जून घेतलं. 11 जून 1967 दुपारी 1 वाजून 27 मिनिटं मुंबई. ठीक आहे, लिहून घेतलं का? त्याच्यानंतर आपल्याला पत्रिका मांडा मॅडम. आणि जे स्पष्ट ग्रह आहेत ना, ते सुद्धा मांडा. म्हणजे पहिला आधी पत्रिका हा, लावते, ती कन्या पत्रिका लग्नाची. हा, चालेल पत्रिका ना? लावा. हा, हो, चालेल चालेल. लावली सर. दिसते. बघा, आता इथे कन्या लग्न आहे का बघा. हम्म. कन्या लग्न आहे. लग्नात मंगळ आहे, त्याच्यानंतर धनस्थानात केतू आहे. तृतीय, चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानात कुठलाही ग्रह नाही. हो, सप्तमात मीनेचा शनी आहे. हो. अष्टमात मेषेचा राहू आहे. हं. भाग्यात वृषभेचा सूर्य आहे. आणि दशमात मिथुनेचा बुध. त्याच्यानंतर लाभात कर्केचे गुरु, चंद्र आणि शुक्र आहेत. वयात कोणीच नाही, वयात. बरोबर. आता ऐका, ही एक स्त्री आहे. 1967 जन्म आहे. म्हणजे आता साधारणतः वय काय असेल तर 58. बरोबर आहे. 57. हो सर. हा, हो सर. 57 58, 58. 58. हा, हो 58. सर, 58. बरं. आता हा जो काही 58 वय वर्ष आहे, तर हे आमच्या जवळचे माहितीतली व्यक्ती आहे. आणि ह्या मुलीचा जन्म झाला आणि त्या कुटुंबाला एवढी भरभराट आली, एवढी भरभराट आली. आणि तिचे आई वडील हे फार मोठे उद्योगपती झाले. आता एवढे मोठे उद्योगपती जेव्हा झाले, तर कधी कधी एखादं संतान आपल्याकडे जन्म घेतं, तर खरोखरीच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी सगळ्या सुखसोयी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देतं. आलं लक्षात? आता त्या मनाने बघितलं आपण, तर लग्नात मंगळ आहे. तर मंगळमय दरवेळेला वाईटच असं समजू नका, कळलं का? कधी कधी हाच मंगळ जो आहे, हा जातकाला त्या ठिकाणी काय काय देऊ शकेल जन्मता, ते सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता हा जर समजा मंगळ आपण पाहिला, तर तो शनीच्या समसप्तक योगात आहे. हा वाईट योग आहे, हे पण 100%. त्यात काही वाद नाही. म्हणजे तिचे फलादेश तुम्ही म्हणाल की वा, शनी मंगळाचा समसप्तक किती छान, तर किती छान बिन नसतं. पण तरी सुद्धा लग्न दशमात आहे आणि स्वतःच्या राशीमध्ये आहे. म्हणजे तो मिथुन राशीत आहे. बरोबर आहे. होय सर. हम्म. चंद्र जो आहे तो कर्क राशीला आहे, स्वतःच्या राशीत आहे. सूर्य हा ऋषभेत आहे आणि तो भाग्यस्थानामध्ये आहे आणि मंगळाच्या त्रिकोणात आहे.
कळलं का? मग आता हा मंगळ आणि सूर्य ह्याचा त्रिकोण आहे. बुध हा केंद्रस्थानी आहे. केंद्रस्थानी 3 ग्रह आहेत. एक मंगळ, एक शनी आणि एक बुध. बरोबर आहे? होय. हं. आता ह्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की याच्यात पुष्कर नवमाशामध्ये कोण आहे. तर इथे गुरु उच्चित आहे, हे डेफिनेट आहे. नक्की बघा. हो सर. उचित आहे. गुरु सोबत चंद्र आहे, म्हणजे राशी स्वामी आहे. आणि हो गुरु हा सप्तमेश आहे आणि गुरु हा चतुर्थेश आहे. होय. मग कन्या लग्नाला गुरु चतुर्थेश आहे, पण तो जेव्हा उच्चीचा असेल आणि तो त्या ठिकाणी सप्तमेश पण असेल, सप्तमेश पण आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्ही असं पाहायचं की ज्या मातेच्या पोटी जन्म घेतलाय ते त्याचं कुटुंब आलं लक्षात. फलादेश करते वेळी त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर तो एक गुरु उच्चित आहे, सोबत चंद्र आहे. ही जी युती आहे ना, गुरुचंद्राचं जे नातं आहे ते अतिशय वेगळं आहे. म्हणजे इतिहासामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे की गुरुचंद्राचं नातं म्हणजे जी राणी आहे तर ती त्या गुरुला एवढी म्हणजे त्याच्याकडून ब्लेसिंग करते, मिळवते. तर तशा रीतीने हा जन्म होतो, तो जन्म झालेला आहे. आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर 1967 सालाचा विचार करा की त्यावेळेला हिच्या वडिलांनी म्हणजे जे काही मिळवलं, ती जी सुरुवात झाली आणि ती सुरुवात आता त्या फॅमिलीकडे साधारणतः 1,000 कोटी रुपये. किती? 1,000 कोटी. तर अशा वेळेला जेव्हा अशी पत्रिका जेव्हा येते तर ती कोणाच्या पायगुणामुळे येतं? कुठल्या तऱ्हेचा आदर्श असतो, जातक कसा असेल, जातकाला अनेक विघ्न जरी आली तरी सुद्धा त्या ठिकाणी एखादा ग्रह त्याला सांभाळणारा आहे का, ह्याचा जेव्हा विचार केला जातो. तर आज आपण पुष्कर नवमास शिकत आहोत. तर तो पुष्कर नवमास जो आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही जी डिटेल्स आहे तर मॅडम त्या लावतील आणि त्याच्यातून तुम्हाला शोध घ्यायचा आहे गुरुग्रहाचा. मी गुरुप्रधान म्हणून मगाशीच सांगितलं तुम्हाला, म्हणून ही पहिली कुंडली गुरुप्रधान म्हणून लावलेली आहे. मॅडम जरा बघा, स्पष्ट ग्रहामध्ये गुरु हा कुठल्या सूक्ष्मांशामध्ये येतोय, नवमाशामध्ये येतोय. तर लगेच गुरुकडे जा. कर्क रास आहे आणि पुष्य नक्षत्राचं दुसरं द्वितीय चरण आपण जर बघितलं आहे ना. तर कन्यानं. कन्या नवमांश आणि पुष्कर नवमांशात पण आहे. पुष्कर नवमांश मध्ये हा गुरु येते. होय. Yes. आता तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला चार्ट का शिकवला तर तो तुम्हाला लगेच शोधता यावा. आणि लग्न पण बरोबर. येईल ना सर? हो, लग्न पण करायचं, हो. लग्न पण बघायचं. हा, ते पण येतंय ना पुष्कर हा, नवमांश. मग लगेच कन्या राशीकडे जायचं. मग लगेच कन्या राशीकडे जायचं आणि लग्न किती अंशाचं आहे तर 7 अंशाचं लग्न आहे. हो, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण. होय. मग अशा वेळेला जेव्हा तिथे तुम्हाला पाहायचं असेल तर त्या दरम्यान ताबडतोब उत्तरा फाल्गुनी नक्षत्राकडे जायचं. बरोबर आहे? हो, सर. हं. हो नाही का? हं. हो. मग तो सुद्धा उत्तरा धनु फाल्गुनी. नवमाश आहे. हम्म. मी मीन मीन लग्नाचं मीन. नवमांश आहे. हा. मीन नवमाश आहे का? हो. होय. कन्या राशीमध्ये मीन नवमाश आहे. हो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण. हं. चतुर्थ चतुर्थ. चरण. लग्न पण पुष्कर नवमांशात आलंय. हो, लग्न आणि गुरु. मग तेच ना, म्हणजे तिथे आता आपल्याला 2 हे मिळाले आहेत बिंदू. नवमाश, पुष्कर नवमाशाचे 2 बिंदू मिळाले. हम्म. लक्षात आलं का तुमच्या? बघा बरोबर. हो सर. कळलंय. मग आता इथे जी ग्रहस्थिती आहे
त्याच्यामध्ये शनी मंगळाचा समसप्तक जो झालेला आहे, तर त्याच्यातून आपण जेव्हा नेहमी फलादेश करतो की शनी मंगळ समसप्तक, शनी मंगळ केंद्र योग, शनी मंगळाची युती, आणि अशामध्ये जर लग्न हे पुष्कर नवमाशात असेल आणि गुरु हा प्रधान ग्रह मी तुम्हाला सांगितलंय, तो जर पुष्कर नवमाशामध्ये असेल तर जातकाच्या जीवनामध्ये जो शनी मंगळाचा समसप्तक योग झालेला आहे, तो त्या समसप्तक योगाचा जो चुकीचा परिणाम जातकाच्या जीवनामध्ये घडतो किंवा होतो किंवा त्याला भोगावा लागतो, तर अशा गोष्टीपासून तिथे जातक सावरला जातो. त्या घटना त्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होत नाही. कळलं? हो सर. उपस्थित होत नाही. म्हणजेच काय की जातकाला तुम्ही जेव्हा फलादेश फलादेश देता, त्याच्याबद्दलची चर्चा करता, त्याला गाईडलाईन देता, तर त्यावेळेला जर तुमच्याकडे हे सगळं साहित्य असेल तर निश्चितच तुम्हाला त्याच्यावरती चांगल्यापैकी सल्ला देता येतो. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातून चांगलं काय होणार आहे, या चांगल्या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागतो. आता त्या ठिकाणी छोटी मोठी दुःख, गोचर, काही वेळेला साडेसाती, या सगळ्या गोष्टी पाहणं पण गरजेचं आहे. विश्वोत्तरी महादशेचा विचार केला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास हरकत नाही. पण मुळामध्ये विश्वोत्तरी महादशा पाहताना सुद्धा तुमचं ट्रान्झिश हे फार महत्वाचं आहे. आणि ट्रान्झिश जे आहे ते ट्रान्झिश तुम्हाला व्यवस्थित तिथे विचार करून ते ठरवता आलं पाहिजे. आता ह्या पुष्कर नवमाशामध्ये मी तुम्हाला सांगतो की यदा कदाचित तुमच्याकडे अशी पत्रिका आली की तो ग्रह अस्त आहे, तो ग्रह त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो वक्री आहे, तो ग्रह स्तंभी आहे, तर त्याचा कुठल्याही तऱ्हेचा आधार इथे सांगितलेला नाही. तिथे काही फलादेश अस्त जरी असेल तरी सुद्धा, आता इथे अस्त तर नाहीये, पण ही जी युती आहे, ही 3 शुभ ग्रहाची युती जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच, चंद्र हा लाभेश आहे, गुरु हा सप्तमेश आणि चतुर्थेश आहे, 2 केंद्राचा अधिपती आहे, बरोबर आहे. आणि तिसरा ग्रह शुक्र हा त्या ठिकाणी आपण बघितला तर धनेश आणि तो मार्केश पण आहे. तसा तो वृषभ राशी जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी तो त्रिकोणेश आहे. तर ज्या वेळेला मार्केश आपण पकडतो तर त्याच्यापेक्षा बलवान त्रिकोण स्थान आहे आणि ते भाग्यस्थान आहे. म्हणजे ही जी त्रिकोणातली जी काही स्थाने जे आहेत तर त्याचा अधिपती जर ते एखाद्या हात गुरु, म्हणजे विश्लेषण बघा कसं असतं. मॅडम काढा पत्रिका तुम्ही ती, माझ्या लक्षात आहे आता. तर विश्लेषण करते मी तुम्हाला, ज्या ग्रहासोबत दुसरे ग्रह आहेत इत्यादी ग्रह, तर ते जर समजा त्या ठिकाणी पुष्कर नवमाशाच्या जोडीला असतील, मग तो शनिग्रह जरी असेल तर शनिग्रह हा पुष्कर नवमाशामध्ये कनिष्ठ समजलेला आहे, पण तरी सुद्धा तो पुष्कर आहे आणि गुरु श्रेष्ठ समजलेला आहे. कळलं का? मग अशा वेळेला सुद्धा जर शनी आणि गुरुची युती जर पुष्कर नवमाशामध्ये असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. कर्क राशीमध्ये ही युती होत नाही. गुरु शनीची युती ही कन्या राशीमध्ये होते, वृषभ राशीमध्ये होते, मकर राशीमध्ये होते, मेषेत होते, त्याच्यानंतर धनुमध्ये होते आणि सिंहेमध्ये होते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तूळ राशीमध्ये सहसा त्या ठिकाणी कालांतराने कदाचित आढळली तर आढळली. कळलं? ती 1980च्या जवळपासच्या दरम्यान सापडते. त्याच्या अगोदर काही 2020 साली काही सापडलेली नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा रीतीने परत सांगतो, जो पुष्कर नवमाशामध्ये ग्रह आहे त्याच्या राशीमध्ये त्याच ठिकाणी
तो उच्चीचा सुद्धा आहे आणि इत्यादी ग्रह सुद्धा शुभ आहेत. चंद्र हा त्याचा अतिशय प्रिय मित्र आहे. हो, याच्या शुक्र पुढे हा बहीण बी पाहुणे रे बाबा. मुलाला बहीण नसलेली बरी. हो राणे मॅडम, कोण आहे कोण आहे? कोणतरी निशा राणे होतं केलं. हा, मग तरी सुद्धा जर आवाज बंद करा, स्वतःचा आवाज सांभाळा. तरी सुद्धा त्या ठिकाणी हे 3 शुभग्रह ह्या जातकाला कुठपर्यंत घेऊन गेले, कळलं? त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता पुष्कर नवमास कसे काढायचे हे कळलं का? पहिल्यांदा हा भाग आहे. होय सर. कसे वाचायचे हे तर आपण करणारच आहोत. हो सर, चांगलं कळलं. कसे काढायचे ते समजलं सर. कसे काढायचे ते समजलं सर. ठीक. तुम्ही आधी सुरुवातीला ते सांगितलेत ना, त्याच्यावरून ते काढता येईल. आता कसं आहे मॅडम की तुम्हाला काय केलं पाहिजे? पाठांतर करून त्याच्यामध्ये प्रत्येक राशीमध्ये तुम्हाला 4 स्लॉट आहेत. ते 4 स्लॉट तुम्ही जर पाठ केले तर तुम्हाला अतिशय सोपं जाईल. कळलं? सर हो हो सर, नक्की. याचा कलर ड्रॉइंग मी बनवायचा प्रयत्न करतो. जर कलर ड्रॉइंग झालं तर तुम्हाला ते आणखी कलर प्रिंट काढून तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता. हो सर. बोला. आता आपल्याला फलादेश करतेवेळी परत मला नियम सांगितलेले आहे की जरी शुक्र हा मार्केश असला पण तो त्रिकोणेश पण आहे, कोणाचा अधिपती आहे. बरोबर आहे? मारक स्थानाचा मध्ये मार्केश गुरु सुद्धा आहे, नाही का? हो सर. सप्तम स्थान हो सर. मारक स्थान आहे ना. हो मग मार्केश गुरु हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी केंद्रित करणं आवश्यकता आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्याचं वाचन करतेवेळी जर समजा तोच गुरु जर त्या ठिकाणी चांगल्या अवस्थेमध्ये असेल तर पुष्कर नवमाशाची सूचना अशी सांगितलेली आहे की तुम्हाला असे जर पुष्कर नवमाशामध्ये तुमचे मार्केश जरी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर कधी कधी फ्युचर ऑप्शन ज्याला आपण म्हणतो, फ्युचर ऑप्शन, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सांभाळलं जातं. काही वेळेला काही ग्रहस्थिती आपण जेव्हा पाहतो आणि आपल्याला पुष्कर नवमाशाच्या बद्दलची माहिती नसेल किंवा शेरांशाबद्दल ह्याच्याबद्दल सूक्ष्मांशाबद्दलची माहिती नसेल तर मग आपण काय करतो की या सगळ्या घटना अशा होतील. पण तरी सुद्धा एखाद्या राशीमध्ये हा नवमाश आढळला जातो. आता त्या 12 राशी आहेत, तर त्या 12 राशीमध्ये तुम्हाला जी 27 नक्षत्र आहेत त्या 27 नक्षत्रामध्ये जे स्लॉट आहेत त्याचं पाठांतर करणं गरजेचं आहे. बोला. होय, बरोबर आहे. हो सर. तर मी तुम्हाला सगळी भूमिका जी आहे ती समजावून सांगितली. लग्नेश हा जो दशमात आहे हा एक चांगला राजयोग आहे. तो स्वतःच्या राशीत आहे म्हणून राजयोग आहे. तसा त्याच्यामधला जो भाग्याधिपती आहे तो गुरुयुक्त आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही कोणाच्या सोबत आहात त्याच्यावरती त्या ग्रहाची स्थिती आणि त्या ग्रहाची प्रगती, त्या स्थानाची प्रगती ही आपल्याला तिथे सांगता आली पाहिजे. कळलं? हो. आता आणखी कुठले कुठले प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत ते अवश्य विचारा. आपण त्याच्यावरती फलादेश सांगू तुम्हाला. हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली. जातक अतिशय टॅलेंटेड आहे, नेतृत्व आहे,
शी इज अ डायरेक्टर ऑफ वन ऑफ द कंपनी इन गुड पोझिशन. साधारणतः या जातकाला 1.5 कोटी महिन्याचा पगार कंपनी म्हणजे फॅमिली देते. कळलं? कंपनी म्हणजे फॅमिली देते. कधी कधी असे ग्रह असल्यानंतर आपण त्या शनी मंगळाच्या समसप्तक योगावरतीच भांडणं करत बसलो तर ते योग्य आहे का? नाही ना सर. आता हे खूप चांगला एक हे मिळाला ना त्याला. हम्म. कारण मंगळच मुळात तर त्याचा हे आहे, लग्न पुष्कर मध्ये आहे आणि सप्तमेश याच्यात आहे ना. म्हणजे ज्या राशीचा मालक सांगतो मला, ज्या राशीचा मालक बुध आहे तो पण त्याच राशीमध्ये आहे, पण लग्न जे आहे ते लग्न बिंदू हा पुष्करमध्ये आहे. ठीक आहे. हा विचारा, कोण विचारतो विचारा, नो प्रॉब्लेम, बोला. सर मी हा. विचारते, आता हा गुरुला पण आपला पुष्कर नवमास मिळाले, पण त्याच्या दृष्टीचा पण खूप चांगला परिणाम होणार का सगळ्या नक्की. बाकीच्या येस ग्रहां? येस येस येस, नक्की होणार. बघा, पराक्रमावरती गुरुची 5वी दृष्टी आहे, हो सप्तमावर दृष्टी आहे. हो मग आता जर आपण एखादी पत्रिका पाहिली मॅडम आणि सांगितलं सप्तमात शनी आहे, तर सगळ्यांचे सप्तमातले शनी वाईट आहेत का? इथे तर नाही दिसत. म्हणून म्हणजे आपल्याला फलादेश मांडायचा आहे. आपल्याला फलादेश मांडायचा आहे. तर मंगळ शनी स्थानबली आहेत पण दोन्ही पण. सांबली आता त्या नाही म्हणजे ठिकाणी जरी हा, हो 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 कन्येचा हो, मंगळ असता तर कालच्या गॉट पत्रिकेमध्ये इट, कर्केचा मंगळ होता लग्नी, तसंच इथे. गॉट इट, येस. हा. आता मारक स्थानामध्ये केतू आहे आणि अष्टम स्थानामध्ये राहू आहे. मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आहे, नाही का? राहू कुठे? अष्टमात आहे ना. हो सर. हो सर हो. आठवी दृष्टी. आजची दृष्टी आहे मुखात, ती सुद्धा कॅल्क्युलेट करायची, नाही करायची असं नाही. त्याची पण दुःख येणार जातकाला, ती दुःख आलेली आहेत. भावंडा संदर्भातील दुःख आलेली आहेत. पण ही कुंडली स्त्री प्रधान कुंडली आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये श्रेष्ठ आहे, स्त्री वर्चस्व ज्याला आपण म्हणतो. बोला. सर मी विचारू का? विचारा. नमस्ते सर. नमस्ते, बोला. सर, हे पुष्कर नवंशाप्रमाणे या जातकाला त्याचं फळ कुठल्या कालावधीमध्ये मिळालं असेल, त्याचा विचार कसा करायचा? मी तुम्हाला काय सांगितलं, जातक जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाची जी भरभराट सुरू झाली ती आज मी ती थांबलेली नाही. अतिशय सामान्य कुटुंब होतं आणि त्या मी तुम्हाला सांगतो मॅडम, माझं एक दुकान होतं भाईंदरला. जे लोक भाईंदर निवासी असतील त्यांना माहिती असेल, तर त्या ठिकाणी स्टेशन पासून अगदी प्लॅटफॉर्म दिसायचं एवढ्या जवळ. त्यावेळेला आपल्या शेअर बाजारमध्ये असणारी एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट फार मोठी आहे. आम्ही ट्रेनने यायचो दोघं जण. आज तो मनुष्य 1,00,000 कोटीचा मालक. किती? बापरे. 1,00,000 करोड. ही घटना मी तुम्हाला 1978 सालची सांगतो. म्हणजे सर, म्हणजे हा, बोला बोला. नाही बोला सर. नाही नाही, हरकत नाही. नाही म्हणजे इथे ह्याच्या जन्मापासून जो भरभराटीचे दिवस कुटुंबाला मिळाले, याचं कारण लग्नेश ह्याच्यात आहे, पुष्कर नवमांशामध्ये. आणि तो लग्नेश कर्मस्थानात म्हणजे दशम स्थानात असल्यामुळे सगळ्या भरभराटीला चालना मिळाली, असंच घ्यायचंय ना? नक्की. गुरु तर आहेच, गुरु असल्यामुळे सगळ्या त्याला जबाबदार आहे तो. आणि त्याच्यासोबत 2 ग्रह बसलेले आहेत, त्याला पण ते पुलाम करतायत. पण लग्नेश असल्यामुळे हा जास्त चांगला बदल झाला. लग्नेश सुद्धा आहे. दुसरी गोष्ट,
बघा मॅडम, लग्न हे प्रथम स्थान आहे, म्हणजे केंद्रस्थान आहे. हो आणि सप्तम स्थान हे सुद्धा केंद्रस्थान आहे. त्याचा अधिपती गुरु हो हा एक प्लस पॉइंट आहे. म्हणजे हो प्रत्येक वेळेला जेव्हा आपण कुंडली वाचू, तर हा त्यावेळेला अधिक चिन्ह किती आहे आणि वजा हा चिन्ह किती आहे. हा मी तुम्हाला ज्या माणसाचं हे सांगितलं, त्यांची आज स्वतःची बँक अप्लिकेशन केलं त्यांनी, की आम्हाला हा बँकेचं लायसन्स पाहिजे. म्हणजे मी 1 लाख कोटी फार कमी सांगितले तुम्हाला, फार मोठे लोक झाले ते. हम्म. आणि अक्षरशः संध्याकाळी आम्ही काम झाल्यानंतर 8:30-9 वाजता भाईंदर वरून निघायचो. तर असा मनुष्य 1 लाख कोटी रुपयाचा मालक झाला. काहीतरी कुंडलीचा योग असणार ना. हो आपला विषय काय आहे की आपल्याला एवढा मोठी मनुष्य प्रगती करतो, कशामुळे करतो, त्याला काय आहे, त्याच्या जीवनामध्ये खरोखर किती महत्व आहे, कुठल्या गोष्टीची कलाटणी मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे. अदरवाईज युल बी फेल. ही आपण एक सिस्टम शिकत आहोत आणि सिस्टम सी नेहमी काम करते. आता सिस्टम कशी काम करते तुम्हाला कल्पना आहे की 1972 साली मुंबईमध्ये टीव्ही आला. ते टीव्ही, दूरदर्शनचा टॉवर अजूनही उपलब्ध आहे. 72 साली आल्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणजे आश्चर्य होतं, नाही का. पण हम्म. आज आपल्याकडे जो टीव्ही आलाय तो डिजिटल टेक्नॉलॉजीचा आहे. हे किती बदल होत गेला. तसंच एखाद्या व्यक्तीमध्ये जन्माला आल्यानंतर किती बदल होत चालला असेल. मी थोडासा एक जोक सांगतो, आठवणीने ऐका. हा चांगला जोक आहे. एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं अनिरुद्ध, आणि तो मोटरसायकलवरती चाललेला असतो. तर त्याचा मित्र म्हणतो, हे थांब थांब, कुठे चाललाय. तो बोलला की हॉस्पिटलमध्ये चाललोय. कशाला चाललाय. तो बोलता येत नाही, चालता येत नाही, अशा माणसाला बघायला चाललोय. तो बोलला, कोण आहे तो. तर तो बोलला की त्या शंकररावचा मुलगा आहे. बोलला मुलगा. बोला आत्ताच जन्माला आलाय, 2 तास झाले, त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याला बघायला चाललोय. जोक आहे. आणि तो विचारणारा मनुष्य चप्पल काढतो आणि त्याला बोलतो की मस्करी करायची तर कशी मस्करी करतो. हम्म. जोक लक्षात आला का. होय आलं ना, बाळ आहे ना ती. होय सर. असं आहे. बोला आणखी ज्योतिष बद्दल बोला. सर आता हा. जसं म्हटलं तुम्ही की सप्तमेश हा केंद्रातला ग्रह म्हणजे आहे राशी स्वामी हा पुष्कर मध्ये गेलाय आणि तो गुरु असल्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. पण समजा चतुर्थ स्थान. एखादा त्रिकोणेश हा हो हो, तर गुरु म्हणजे. त्रिकोणेश मंगळ हा हा, असेल, बरोबर. त्रिकोणेश मंगळ असेल आणि तो उपचय स्थानात बसून मग त्या मंगळाच्या दृष्टीचा पण फायदा पुष्कर नवमांश म्हणून मिळू शकेल का. नक्की. कोणीही असेल तरी सुद्धा. आता हाच मंगळ कन्या राशीमध्ये असल्यानंतर लग्नबिंदूच्या जवळ असता तर तो हा पण पुष्करमध्ये गेला असता. हो पण इथे ही जी कुंडली आहे मॅडम, ह्या हा कुंडलीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की चतुर्थ स्थान. माझं मराठी बरोबर आहे ना. सर. हा. बरोबर. हे, सर आवाज नाही येत आहे. नाही येते. ओके, कर. आवाज गेला का? हा मी तेच, मला वाटलं माझं नेट बोलत बोलत मला नाहीये. गेलं की पण काय. नाही येते आवाज. 1 मिनिट सर, नाही नाही, बोलतच नाहीये. नाही. गेलेला हा दिसतोय. सर बोलत नाहीये, म्हणजे आहे, बाहेर नाही पडले. हा, आता बाहेर पडले सर. बाहेर पडले सर मॅडम. हा, नेट येतील. गेलंय सरांचं. नेटचं काहीतरी. हम्म. येतील येतील, जॉईन होतील.
एक मिनिट विद्या मॅडम, ऐका ना. हॅलो. हा हा हा, बोला मॅडम. आता सर मीटिंग लॉक करून गेले ना, मग त्यामुळे हा येता येत हा नसेल का? हा. हा, एक मिनिट, एक मिनिट, मी मीटिंग अनलॉक करते मॅडम. नाही हा पण ऐका ना, ते अनलॉक हा. केली तर तुम्ही नको ते ते पण लोक सरांना तो प्रश्न आले. येत नाही, लॉक आणि अनलॉकचा सरांना प्रश्न येत नाही नाही, यायला कारण पाहिजे. सर. हो तेच ना, हा ते हा. स्वतःच हे आहेत ना. बघूया. हा, नाही तर मग सर फोन मे बी. करतील आपल्याला. हा हा. एक्झॅक्टली एक्झॅक्टली मॅडम. हा. हो. आले आले आले. आले. हा. हा, झालं का? आलं? होय होय सर आले. हो सर, हो सर, आता फोनही केला होता मी सर तुम्हाला. नाही, सगळे फोन बंद आहे. तिथे हेच हा गेलो हा. होतं. अच्छा हा, अच्छा सर. इट्स ओके. चला, बरं. मग आता आपला विषय होता मराठीत गीतगात आहोत. बोला. हॅलो. बोला ना सर तुम्ही. काय विषय चालू होता ना आपला? हा म्हणजे कुठे? चतुर्थ स्थानाबद्दल बोलत होते सर हो, तुम्ही. हो, हो. हा, मग चतुर्थ स्थानाचा अधिपती सुद्धा आपण बघितलं तो पुष्कर नवमाशामध्ये आहे, हो नाही का? होय. हो भाग्येश हा पुष्कर नवमाशा सोबत आहे. हा. भाग्येश कोण आहे? शुक्र आहे ना? हो शुक्र आहे. शुक्रच आहे. हो. ह्या सगळ्या गोष्टीने तुम्हाला विचार करणं आवश्यक आहे. असा विचार केला नाहीत तर पुढे जाऊन तुम्ही व्यवस्थित पत्रिका सांगू शकणार नाही. आता ही पत्रिका अशी उपलब्ध होती, अशा अनेक आहेत पत्रिका, माझ्याकडे संग्रह आहे माझा. तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला अशा पत्रिकेचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला सहज कळेल. सर 6, 8, 12 मध्ये जरी पुष्कर नवमांश आला तरी तो त्या प्रकारे चांगलीच फळं देणार असंच समजायचं का? नक्की नक्की, जरी अष्टमात ग्रह असेल तरी सुद्धा. आता फक्त त्याच्यामध्ये वाद काय तुम्हाला सांगतो. कधी कधी मॅडम असं आहे की राहू केतू सोबत एखादा ग्रह आला आणि तो राहू युक्त आहे, म्हणजे अंशात्मक आणि नक्षत्राच्या याच्यामध्ये, म्हणजे बर. नक्षत्राचं चरण, तर हा. मग त्याची व्हॅल्यू, मग त्याचा फलादेश मिळणार नाही. अच्छा. बर. तर तो थोडासा तुम्हाला दखल घेणं गरजेचं आहे. बर. असं आहे. मग ते थोडीशी काळजी घ्यायलाच हवी तुम्हाला त्या अच्छा. गोष्टीची. बरं, आणखी काय वाटलं तुम्हाला मगाशी? तुम्ही काय, मी जेव्हा बाहेर पडलो तर काय चर्चा केली तुम्ही? सर एक विचारू? हा, विचारा. तर राहू एकटाच जर पुष्कर नवमांशात असेल तर तरी तो? नाही, राहूला कॅल्क्युलेट केलेलंच नाही मॅडम. ओके. राहूला तिथे प्राधान्य नाही दिलं, फक्त सूर्यादी ग्रह दिलेले आहेत. राहू हा ओके. सूर्यादी ग्रह नाहीये, बरोबर. कळलं ना? त्याच्यामुळे राहूला प्राधान्य नाही. आणि राहू आला तर तो काही तिथे करेल असं शास्त्रात सांगितलेलं नाही पाराशरीने. थँक्यू सर. ओके, बरं. आता बघा, नमस्कार परत सांगू. नमस्ते नमस्ते, बोला बोला. सर. चतुर्थेश इथे पुष्कर नवमांशात आहे. चतुर्थेश पण आहे आणि चंद्र सुद्धा जो मातेचा कारक आहे तो पुष्कर नवमांशाच्या सोबत आहे. आणि त्यामुळे पण मग असं म्हणू शकतो का आपण की या जातिकेचा जन्म झाल्यानंतर आई वडिलांची येस भरभराट येस, झाली? हो नक्की.
तसंच घटनाच घडलेली आहे मॅडम. जसं मगाशी मी होय. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, जेव्हा हो. त्या घटना घडल्या तर त्यावेळेला जे बाळ जन्माला आलं त्यावेळेची स्थिती आणि नंतर त्यांच्या जीवनात आता ते बाळ त्याच वेळेला तिथे कामाला सुरुवात केली असं नाही, पण पायगुण असं म्हणतो ना नाही. आपण हो हो हो, पायगुण म्हणतो. एखादा. मग आता आपल्याला जर समजा इत्यादी गोष्टीमध्ये पाहायचं असेल तर हम्म. त्यावेळेला तुम्ही एक करू शकता बाबा, चतुर्थ स्थानाचा पर्टिक्युलर प्लॅनेट हा जर पुष्कर नवमाशामध्ये असेल, हो. मग तो सूर्य असला चंद्र असला जन्माच्या वेळेला, हम्म. तर त्या दरम्यान तुम्ही त्याचा विचार करू शकता की बाबा नाही, हा ग्रह त्या ठिकाणी सपोर्टेड आहे. मग सपोर्टिंग प्लॅनेट मी तुम्हाला सांगतो की बाबा 2 मिळतील 3 मिळतील, एक तरी मिळायला हवा. अच्छा. हा, एक तरी म्हणजे नवमांश पुष्कर पुष्कर नवमांश लाभला तर पत्रिकेचा हा. दर्जा चांगला उंचावतो. नक्की नक्की हो सर. असं आहे. सर, हा बोला. विचारू धन्यवाद का? सर. हा बोला. सर, समजा आता ही कन्या राशीची आहे, कन्या लग्न आहे, पण समजा धनु लग्न आहे, मग चतुर्थात गुरुची रास येते, मीन मीन राशी. रास येते. मीनेला आपण रेवती चतुर्थ चरण मीन नवमांश हा पुष्कर नवमांश धरलाय. मग आता तो मीन नवमांशातला जो ग्रह असेल, तो ग्रह पुष्कर नवमांशाची चांगली फळं तर देईलच, पण तो चतुर्थात बसलेला असल्यामुळे आणि चतुर्थाचा स्वामी गुरु असल्यामुळे त्या गुरुचं सुद्धा त्याला बेनिफिट मिळेल का? नक्की. ज्या स्थानामध्ये पुष्कर नवमास जन्माला येतो, हा आलेला आहे, हा, ती रास कोणाची बिलॉंग टू होम? गुरु. मग त्या ठिकाणी त्या राशीचं जे वैशिष्ट्य आहे ते हा, जातकाच्या जीवनामध्ये त्याला मिळणार म्हणजे मिळणार ओके. असं आहे. ओके सर, थँक्यू. तर ते आवश्यक आहे. हम्म. म्हणून तिथे काय आहे की प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये पुष्कर नवमास असेलच असं नाही, पण लाभला तर उत्तमच आहे, हा. नाही सर का? एक विचारू? हा बोला. सर एखाद्या लग्नाला तर समजा तूळ लग्नाला गुरु योगकारक नाही असं आपण म्हणतो, पण तो जर पुष्कर नवमासामध्ये आला मग तरी पण तो चांगलाच समजायचा? नक्की मॅडम. आता बघा, आता गुरुबद्दल आपण जर विचार केला आणि हा समजा तुम्ही सांगितलं की तूळ लग्नाला गुरु योगकारक नाही किंवा तूळ हा राशीमध्ये गुरु चांगला नाही असा आपला हा समज आहे, बरोबर आहे की नाही? हा, हा बरोबर. हो समज एक प्राथमिक विचारासाठी ठीक आहे. हो, नाही तूळ राशीतला असं नाही म्हणायचंय मला की तूळ लग्नालाच गुरु योगकारक नाही असं आपण म्हणतो ना. म्हणजे तो आपला प्राथमिक विचार आहे. अच्छा, बर बर प्राथमिक विचारांचं जे हे आहे ते वेगळं आहे. बर. ओके, प्राथमिक विचारामध्ये सगळंच काही आहे असं नाही. बरोबर. एक सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगतो की काही ठिकाणी जे खाद्यपदार्थ आहेत तर काही ठिकाणी जनरल असतं. सब्जी रोटी, दाल हा, चावल हे बेसिक बेसिक आहे, हे बरोबर. प्राथमिक हो, आहे. पण बरोबर. त्याच्यापेक्षा पक्वान्न आपण ज्याला म्हणतो, हो, बुंदीचा आता लाडू. आता आमच्या हवेलीमध्ये तुम्ही गेलात तर 56 भोग असतात. हो हो 56 तऱ्हेचे पदार्थ असतात. 56 पदार्थ हो तऱ्हेचे. हो हो, 56 भोगाची थाली असते. बरोबर. मग आता ती काहीतरी एक वेगळं हे आहे ना, वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. हो, वेगळं वेगळं बघायचं. बरोबर. हे सगळं मिळण्यासाठी त्या घटकेला जातकाचा जन्म होणं गरजेचं आहे. आता आपण साधा विचार केला मॅडम ह्या पत्रिकेमध्ये, तर तुम्हाला गुरु हा आढळतोय कर्क राशीमध्ये, बरोबर आहे? हो हो, त्यावेळेला त्याची गती जर समजा जास्ती असेल, अतिचारी असे. हा हा, तर तो हा, दुसरा बाळ जन्माला यायच्या अगोदर लगेच ट्रान्सफर होईल, तो पुष्कर नवमास नसेल. हो, बरोबर. किंवा अगोदर असेल तर पुष्कर नवमास नसेल, मग आपण काय म्हणतो, अरे रे, थोडे दिवस थांबला असता तर पुष्कर नवमास लाभला असता. लाभला असता. बरोबर. ते शक्य नाही. नाही नशीब आहे, नाही, होय होय, ते विधी नशीब लिखित. आहे, विधी लिखित आहे. बरोबर. विधी लिखितच आहे ते. हो सर. हम्म.
तर एक विचारू. हा बोला. इथे गुरु पुष्कर नवंशात आहे, लग्न पण पुष्कर नवंशात आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरु म्हणजे हे दोघही मार्केश आहेत आणि त्यांची अंशात्मक युती आहे. तर अदरवाईज आपण प्रेडिक्शनचा जो विचार केला असता तर तो याच्यात तसा नाही होणार का? म्हणजे नाही फळ होणार, तसं बरोबर. येस, यू आर राईट, यू आर राईट. सांगतो तुम्हाला मी. जसं आपण कन्या लग्नाला गुरु आणि शुक्र हे दोन मार्केश आहेत, तर मार्केशचा फलादेश हा मिळतो असं आपण शिकवलेलं पण आहे पहिला, बरोबर आहे. आणि त्यावेळेला आपल्याला पुष्कर नवमाशी परिभाषा माहिती नव्हती, नाही का. मग आपल्याला जी गोष्ट नंतर माहिती पडलेली आहे तर त्या गोष्टीचा आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण फलादेश देऊन मोकळं होतो. पण असा फलादेश मिळत नाही किंवा मिळाला नाही तर तो का नाही मिळाला याचा जर आपण शोध घेतला तर त्यावेळेला नेमकं तुम्हाला कळेल की अरे पुष्कर नवमाशामध्ये सप्तमेश असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी योग आला. आता तुम्हाला मी वैवाहिक जीवनाच्या बद्दल सांगतो. जसं की हिचे मिस्टर जे आहेत म्हणजे वडिलांकडली संपत्ती आणि सासरची संपत्ती ही पण अमाप आहे. त्यामध्ये की गुरु हा सप्तम स्थानामधला राष्ट्राधिपती आहे, तो पुष्कर नवमाशामध्ये आहे. तर जोडीदार कसा मिळेल याबद्दल जर आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये विचार केला आणि तो पुष्कर नवमाशाशी संबंधित असेल, पण तो कोण आहे याच्यावरती फलादेशाचं ऍव्हरेज फळ अवलंबून आहे. कळलं मॅडम? सर आणि इथे मग मार्केशाचं एवढंसही फळ नाही देणार का? म्हणजे हे जे दोन मार्केशाबद्दलचे आपण जे विवेचन करतो ते जर टळायचं असेल, आपण एखादी वॅक्सिन लावलं तर आपल्याला काही रोग होणार नाही, वॅक्सिन आहे ना तो. पण तसंच हे आपण जर डिटेल्समध्ये कुंडली पाहिली, आता कुंडली डिटेल्समध्ये पाहण्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक गोष्टी आहेत, कळलं की नाही. तो एक सिस्टमचा पार्ट आहे. प्रत्येक सिस्टम भिन्न भिन्न आहे. आज आपण एवढं सगळं शिकत आलो, त्याच्यामध्ये आपण छायाग्रहण शिकलो, ती पण एक सिस्टम होती, नाही का. पंचपक्षी सिस्टम होते. तुम्हाला काय वापर करायचा, पण तुमच्याकडे ज्ञान आलं ह्याला महत्व जास्ती आहे. की तुम्ही समजा एखाद्या परिसंवादामध्ये उभं राहिलात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी येत आहेत, ह्याच्यामध्ये फुल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, तर लोक तुमच्या समोर काही बोलू शकत नाही, कारण त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये. आता एक शिक्षक आहेत, त्या शिक्षकांनी माझ्याकडून पंचपक्षीचे सगळं रेकॉर्डिंग रितसर मागून घेतलं. मला म्हणजे मला शिकवायची इच्छा, पण पहिला तुमची लेक्चर ऐकीन. आणि त्यांना परवाच्या दिवशी किताब मिळाला. काय किताब? पंचपक्षी आचार्य. असं आहे. मला काही दुःख नाही झालं, उलट मी त्यांचं अभिनंदन केलं. मला असं दुःख होत नाही कधी. तर पुण्यातलेत का कोणी? तुम्ही समजून घ्या, तुमचं नाव काढतो, नाव काढू नका. ओके. सर एक सांग प्रश्न तुम्ही. विचारू. हा बोला. तर आपण आता कसं लग्नबिंदू बघितलं की पुष्कर नवमांशात आहे, तसा जर नशीब बिंदू पण बघायचा का? असू शकतो, येस, होऊ शकतो, येस, यू आर राईट. हे असं अशी चर्चा करणं गरजेचंच आहे. कारण नशीब बिंदू जर असेल तर त्या माणसाचं नशीब मग नक्कीच चांगलं राहणार नाही. नक्की किती नशीब अडचणी आल्या तरी. तरी सुद्धा त्याच्यावरती. म्हणून मॅडम, विश्व जर तुम्ही पाहिलं तर विश्व केवढं मोठं आहे, तसं आपलं जीवन सुद्धा फार मोठं आहे. मग गरीबातल्या गरीबाचं जीवन पण मोठं आहे, श्रीमंतातलं श्रीमंताचं जीवन पण मोठं आहे. आणि त्या श्रीमंताच्या जीवनामध्ये पण अडथळे आहेत आणि गरीबाच्या जीवनामध्ये पण अडथळे आहेत. गरीबाच्या जीवनामध्ये पण सुख आहे, तो त्याला जे मानेल ते सुख आहे, आणि श्रीमंत व्यक्ती जे मानेल ते सुख आहे. शेवटी जीव आहे आपला, कळलं का. या जीवाची व्याख्या अतिशय भिन्न आहे.
बरोबर. हे जीवन फार वेगळं आहे. त्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या असतात, तर त्याचं जे काही स्वरूप आहे ते भिन्न आहे. मग त्या स्वरूपामध्ये माणसाला खरोखर सुख मिळेल का, खरोखर दुःख मिळेल का, दुःख होईल का? सर मी एक विद्या गुरु का हा बोला. म्हणजे बोला. आपण इथे गोचर पण लावू शकतो ना? हो, कुशल लावू शकतो का? तर आता लावू आपण शकतो. आजचं म्हणजे पत्रिकेतलं बघितलं तर हो हो मंगळ पुनर्वसू 4 म्हणजे तो पण पुष्कर नवमांशात आला, आणि शुक्र पण शततारका 4 मीन नवमांश म्हणजे तो पण पुष्कर नवमांशात हो आला. हो मग हो म्हणजे ह्याला ऑलरेडी या जातिकेला इतकं हे आहे ना, आता म्हणजे गोचरीचा पण हा फलादेश अजून चांगला मिळेल ना. हो मिळेल. हा. आता समजा एखाद्या वेळेला आपलीच कुंडली आपण जर बघितली होय होय होय. आणि आपल्या कुंडलीमध्ये हे जर मोमेंट जे प्लॅनेट आहेत हा हा हा. ट्रान्झिस्ट मधले, बरोबर. तर ते सुद्धा आपल्याला चांगले आहेत, तर निश्चित चांगला विचार होईल. हा तेच तेच बघता येईल ना. बरोबर आहे. कळलं का? हम्म. आता परत तुम्हाला सांगतो, मंगळ हा पुष्कर नमाशामध्ये आहे का आज? नाही, आज आहे, आज आहे. मुळातल्या आपल्या ह्या कुंडलीत नाही, पण आज पुनर्वसू आज आहे. 4 आहे ना, ते आहे ना. हा, आहे ना, आज आहे. होय होय. बरोबर आहे. हम्म, आता हा मंगळ हम्म. आपल्या स्थानामध्ये कुठला अधिपती आहे? हा. इथे आपल्या ह्या कुंडलीत ना येस. तृतीयेश आहे नाही ना. नाही नाही नाही, आपल्या 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 जीव ओके ओके स्वतःच्या आपल्या कुंडलीत. स्वतःच्या पत्रिकेत. हा चालेल. येस. हा येस. हा हा. तर तो कुठल्या स्थानाचा कारक आहे, अधिपती आहे, हम्म. त्याच्यावरती फळ अवलंबून आहे. आणि ते किती दिवस राहील? 3 दिवस, 4 दिवस? का तो रेट्रोगेट आहे? रेट्रोग्रेड आहे ना. हा, रेट्रोग्रेड. मग तसा तुम्हाला लॉजिक, हा शेवटी आफ्टर दिस इज लॉजिक. हा हा हा. तर्कशास्त्र आहे ना शेवटी हे, हो हो मॅडम. हो. मग त्याच्यावरती पण विचार करणं गरजेचं आहे. तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे तेच फळ देईल, तो बरोबर आहे. दुसरं फळ देणार नाही. हम्म. म्हणून त्या ठिकाणी सूर्य सिद्धांतामध्ये जेव्हा निर्मिती झाली, तर त्यावेळेला त्यांनी सुचवलं की तुम्हाला पहिल्यांदा स्थानगत ग्रहांची फळं हम्म. किंवा स्थानगत राशींची फळं हम्म. ही काय असते, बरोबर आहे. हम्म. हा, तर तो एक अभ्यासक्रम आहे. आता पेंडिंग आहे, तर तुझा तो वेळ मिळत नाही. वेळेचा अभाव. पुष्कळ आहे ना. हा. आणि हा आता शुक्र पण आजचा आहे हा पुष्कर नवमासात, आणि एखाद्याचा तो भाग्यात आहे, उच्चीचा पण आहे, आणि आज म्हणजे ट्रान्झिट पण प्रमाणे तुम्ही म्हणता ना आपल्या कुंडलीत लावायचा, तर मग म्हणजे त्या भाग्यासंबंधी अजून चांगलं फळ मिळेल असं आपण म्हणू शकतो ना. हम्म. आता बघा, असं आहे की सप्तम स्थानातून समजा एखाद्या व्यक्तीच्या चाललेला आहे, हा. तर स्थानगत फळ तर डेफिनेटली शुक्र देईल. देणार. बस, तर स्थानगत फळ जे आहे ते तुमच्या वयोमानानुसार आहे, हम्म. तुमच्या जीवनातली शैली आहे, हम्म. तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, हम्म. काय संधी उपलब्ध असेल, किंवा तुमची हौस आहे, तुमची मौज आहे, तुमचं आकर्षण आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या शुक्राकडे सोपवलेल्या आहेत. मग त्याच्याशी तुम्ही समरस व्हाल का? कळलं? जसं एखादं चांगलं खाणं, आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जातो, ती हौस असते आपली, होय. बरोबर आहे. हम्म. मग त्या हौशेमध्ये तो शुक्र ज्या अवधीसाठी राहील ते तुम्ही उपभोग घेणार आहात. तेवढा वेळ. Yes. शुक्र हा मुळातच उपभोग घेणारा प्लॅनेट आहे, देणारा आहे. असं आहे, उपभोग देणे घेणे हे शुक्राकडे आहे. युअर ऑल कम्फर्ट्स बिलॉंग टू द विनस, ऑल काइंड ऑफ कम्फर्ट्स. लक्झरी. नॉट गेटिंग द कम्फर्ट देन काही वेळेला माणसाच्या जीवनामध्ये गरिबी असून सुद्धा त्याला कदाचित कम्फर्ट मिळू शकतो किंवा मिळू शकत नाही. हे तुमच्या शुक्रावरती अवलंबून आहे. असं आहे. होय, समजलं. छान. सर, मला एक विचारायचं होतं. मग मी तुम्हाला आ, विचार करत होतो की हा, हा. कुलकर्णी मॅडम कुठे आहेत. नाही सर, मला हे विचारायचं होतं की जो ग्रह पुष्कर नवमांशामध्ये असेल, तर त्याच्या जेव्हा दशा अंतर्दशा असतील तेव्हा त्याच्या कारकत्वानुसार मग त्याचं शुभ फळ असं वगैरे मिळेल असा विचार करू शकतो ना सर हो, आपण? नक्की करू शकतो. आणि महादशा तसं आहेत ना.
बोला बोला हा बोला बोला. आणि तसाच तो ग्रह जर पुष्कर नवमांशातला ग्रह जर राजयोगामध्ये असेल तर मग त्याचे दुपटीने फळ मिळू शकते का सर? नक्की नक्की. आता जसं बघा, इथे कन्या हा. लग्नाला राजकारक फक्त बुध आहे. हम्म. कळलं का? कारण बुध हा आणि गुरु. नाही म्हणजे राजयोगकारक अशा अर्थाने ग्रह नाही विचारते, पण जर कुंडलीच्या इतर ग्रहांबरोबर जर तो राजयोगामध्ये जर सहभागी होत असेल तर अशा अर्थाने मी विचारते की म्हणजे हो पंचमेशाबरोबर हो असताना हो किंवा लाईक हो. नवमे असं येस कोणेशांबरोबर किंवा येस केंद्र येस कोणाच्या ह्याच्यावर येस तर मग यू त्याचे कॅन. अधिक फळ आपल्याला मिळू शकते का सर असं? नक्की नक्की नक्की. शंभर ओके. टक्के आता येस. बघा काय माहितीये का, जगामध्ये मॅडम आता यू आर इंटरनॅशनल, हा. म्हणजे तुम्ही आता अब्रॉड आहात, यू आर हो. इंटरनॅशनल. मग आता अशा वेळेला जर समजा तुम्ही जग हम्म. फिरता हिंडता, हा. तर त्यातला अनुभव तुमच्या गाठीशी असतो, राईट. नाही का? हो सर. हम्म. जगामध्ये रिचेस्ट पर्सन्स असतात. काही लोक त्या प्रांतातले श्रीमंत असतात, काही लोक हम्म. देशातले श्रीमंत असतात. बरोबर. मग अशा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात, तर त्यांचा अभ्यास असतो. मग हो काही सर. वेळेला काही लोक अतिशय कष्ट करून नंतर हम्म. श्रीमंती प्राप्त करतात. हा पण बरोबर. फलादेशच आहे, पण हम्म. त्यांचं ते शिखर राईट. त्यांना गाठता येईल का? हा हा. ओके. कळलं का? आलं लक्षात. हो सर. आता तुम्ही हो जर हो. सुट्टीवर असाल तर तुम्ही हम्म. आयफेल टॉवर बघायला गेलात की नाही मला माहिती नाही, पण हम्म. तुमच्या 2 तासाचं अंतर आहे तुमच्याकडून. हो सर. जर हो सर. समजा तुम्ही आयफेल टॉवर बघायला गेलात, तर आयफेल टॉवर हम्म. फार मोठ्या ग्राउंड वरती बांधलेला आहे. तर बरोबर. तुम्हाला हो सर. इच्छा काय आहे? तुम्हाला खालून बघायचं आहे का वर जाऊन पॅरिस बघायचं आहे? हा हा हा. ओके. तर तिसऱ्या तसं. मजल्यावरून पॅरिस पाहायला जो आनंद आहे, तो हम्म. खाली उभं राहून आयफेल पाहण्यामध्ये नाहीये. हे पण वाक्य लक्षात. राईट. राईट. आलं लक्षात सर मला. येस. फ्रॉम युअर बरोबर. हाऊस टू आवर जर्नी. येस सर. हो सर. आहे सर जाणार आहे. हा पार्ट आहे. येस. म्हणजे ओके सर. हे पण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हो सर. बरोबर सर. हो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. बोला. सर मी एक विचारू? हा विचारा, बऱ्याच दिवसांनी विचारला. बोला. कृत्तिका नक्षत्रातलं पहिलं चरण आणि चतुर्थ चरण पुष्कर नवमांश येत आहे, पण कृत्तिका नक्षत्र खराब नक्षत्र आहे. सो मग त्याच्यात आलेला एखादा ग्रह मंगळ किंवा अ, कसा रिॲक्ट होईल किंवा तो कसा रिझल्ट देईल? आता असं आहे मॅडम, मी तुम्हाला नक्षत्राच्या बद्दल थोडस सांगतो. हा. सांगू ना? हो 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 नक्कीच. हो. आता कसं आहे, हा प्रत्यक्ष वेगवेगळ्या तऱ्हेचा विचार आणि अनुभव आहे. हा. कधी कधी आपण चुकीचं वाचलेलं असतं आणि आपण लगेच त्याला डिरेक्शन देतो, नाही का? की हे हा. असं आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. पण असं जर तुम्ही बघितलं तर कृत्तिका नक्षत्र एवढं बलाढ्य नक्षत्र आहे की जिथून सूर्य त्या नक्षत्रातून जेव्हा भ्रमण करतो त्यावेळेला वर्षभराची एनर्जी घेऊन तो जातो. हो. मग ते वाईट का चांगलं? नाही चांगलं. बरं, आणखी तुम्हाला सांगतो, कृत्तिका नक्षत्र केवढं मोठं आहे तर साधारणतः 80 सूर्य त्याच्यामध्ये मावतील. किती? 80? येस. बर त्याचा व्यास 80 सूर्य त्याच्यामध्ये मावतील एवढा व्यास आहे त्याचा. बर. आता त्यावरती तुम्हाला जी काही नक्षत्रांची पुस्तकं आहेत किंवा रिडिंग आहे किंवा त्या नक्षत्राचा फलादेश आहे तो किती प्रॉपर आहे ना त्याच्याबद्दल संशय आहे. बर. हा. आता जसं की आपण आता जे शिकत आहोत हे हो. पाराशरींचं आहे. हो. आता पाराशरींनी जर त्याच्यामध्ये चांगले पुष्कर नवमास दिले तर तो त्यांचा शोध आहे, त्यांचा विचार आहे. हो. पण आम्ही जेव्हा विज्ञान शिकलो, सायन्स शिकलो, त्यावेळेला आम्हाला शिकवलं गेलं की 100 सूर्य त्याच्यामध्ये अकोमोडेट होतील एवढं बलाढ्य नक्षत्र आहे आणि तेजस्वी आहे. जो सूर्याची 365 दिवसाची एनर्जी त्याला तो प्रोव्हाइड करतो. म्हणजे विचार करा त्यातला ग्रह किती बलवान असेल, हो. नाही का? हो.
आता हा विचार जो आहे हा ज्या लिटरेचरमध्ये तुम्ही वाचलंय त्याचा आहे. हो मग ते त्यांनी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही वाचलं. आता मी तुमच्याशी बोललो ते तुम्ही ऐकलं, पण मी जे सांगितलं ते अकॉर्डिंग टू सायन्स सांगितलेलं आहे, विज्ञानाच्या आधारावरती सांगितलं, हो पुस्तकाच्या आधारावर नाही. हो हो विज्ञान, कारण विज्ञान हा विषय आहे. हो आता गॅलेक्सी आपण पाहत नाही कारण आपल्याकडे गॅलेक्सी दिसत नाही. आणि यू गो टू द नॉर्थ पोल ऑर अमेरिका ऑर पनामा, तुम्हाला मॅक्झिमम गॅलेक्सी दिसतील. मग त्या गॅलेक्सीचा तुम्हाला पाहण्याचा आनंद जो आहे तो अतिशय भिन्न आहे. तर ती गॅलेक्सी दिसायला पर्टिक्युलर आकाशामध्येच जावं लागतं. सगळ्याकडे गॅलेक्सी दिसत नाही तुम्हाला. असं आहे, हा विज्ञानाचा भाग आहे. हो आणि विज्ञान सगळं शेवटी श्रेष्ठच आहे. आणि त्याच्या पलीकडे काय आहे तर त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. जसं तुम्ही श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये बघितलं तर तो क्षीरसागरामध्ये विराजमान आहे. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर, लक्ष्मी त्याची सेवा करत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांचं जे ब्रह्मांडामधलं स्थान आहे वैकुंठ, मग ते किती कक्षेच्या पलीकडे आहे. पण वैकुंठ आहे एवढं नक्की, त्याशिवाय हा शब्द निघाला नाही. हो आपण म्हणायचो कैलासवासी वैकुंठवासी, तर वैकुंठ आहेच. स्वर्गवासी, स्वर्ग आहे, स्वर्ग आहे. तर हो त्याची जी पातळी आहे ना त्याची स्टेप्स आहेत. त्याला मी स्वर्ग नाही असं म्हणणार नाही, स्वर्ग आहे. स्वर्गाचं विश्लेषण आहे विज्ञानामध्ये. मग वैकुंठ चांगलं का स्वर्ग चांगलं का कैलास चांगलं, असा भाग आहे. नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आता कैलास म्हणजे काय, शंकराकडे गेलं. हो वैकुंठवासी झालं म्हणजे कृष्णाकडे गेलं, म्हणजे हो विष्णूकडे गेलं. विष्णू असं आहे. मग त्यातलं कोणता तुम्हाला ईश्वर प्रिय आहे? ब्रह्मांडामध्ये विलीन झाला, अनंतात विलीन झालं तर ब्रह्माकडे आहे. हो अनंतात विलीन झाले असं पण एक वाक्य आहे ना. हो अनंत हा काय भाग आहे? अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही, हम्म. तिथे तो गेलाय, त्याचा शोध आपण घेऊ शकत नाही. आत्मा अनंतात विलीन झाला, नाही का? हो हो. आता अनंतात विलीन होणं, वैकुंठात सर एक जाणं. विचारू? हा, बोला 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 बोला. मला हे म्हणायचं होतं की जर पुष्कर नवमांशामध्ये जेव्हा एखादा क्रूर ग्रह ग्रह आहे, तर तो जर कुंडलीमध्ये काही बॅड इफेक्ट्स आपल्याला त्याच्यापासून मिळणार आहेत, तर तो पुष्कर नवमांशात आहे म्हणून स्ट्रेटवे तो चांगली फळं देईल असं असा विचार करायचा, का त्यापेक्षा तो जी वाईट फळं देणार आहे त्याची हे म्हणजे त्याचं इंटेन्सिटी कमी करेल असा विचार करायचा. नाही, छान छान प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर देतो. हा माझ्याकडे उत्तर आहे हा आणि माझ्याकडे अनुभव सुद्धा आहे. येस आता सर, म्हणूनच तुम्हाला विचारलं हा, की मला एक्झॅक्ट आन्सर मिळेल की जे मला वाटतंय ते काय आहे ते बरोबर आहे का असं. आता And आपण जर हा बघितलं वाल्मिक कराड हम्म याची संपत्ती जप्त केली 3,000 कोटी रुपये. हम्म तो चांगला रिझल्ट आहे का वाईट आहे? हम्म. वाईट आहे, वाईट आहे हा. नक्की. आता ही 3,000 म्हणजे मामुली आहे. हा एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की त्यांच्याकडे तर 10,000 असेल, 3,000 गेले तरी 7,000 आले असा विचार येस, करायचा का. हा हाही भाग आहे. ओके. आणि परत मी तुम्हाला आणखी सांगतो, हा हा कायदेशीर लढाईमध्ये, यदा हम्म, कायदेशीर वेगळा आहे भाग, हा हा कायदेशीर लढाईमध्ये कदाचित 3,000 कोटीची केलेली संपत्ती ही त्याला हम्म परत पण मिळू शकते. ओके बर, आलं कळलं? लक्षात सर. हो सर, म्हणजे आलं त्या लक्षात माझ्या. ठिकाणी युअर प्लॅनेटरी पोझिशन इज व्हेरी हम्म इम्पॉर्टंट वेन यू आर हम्म गोइंग टू प्रेडिक्ट समथिंग किंवा यू विल गेट इट बॅक. हम्म आलं, बरोबर, आलं लक्षात सर. देन ओके, देन यू हॅव टू फाइंड आउट द होरोस्कोप, हा राईट, व्हॉट होरोस्कोप सेज. करेक्ट, परफेक्ट सर, असं आहे. एकदम परफेक्ट.
येस, मला कळालं. मला काय विचारायचं होतं ते एकदम अगदी करेक्ट आन्सर मिळाला सर. थँक्यू सो मच सर. कसं आहे, आता मी तुम्हाला काल मला वाटतं परवा पण सांगितलं, तुम्ही हा आयफा हा. पहा आणि त्याच्यामध्ये हम्म, तासाला 100 कोटी खर्च केलाय, हम्म. आणि ते बरं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. एवढं सुंदर आहे, बरं. एवढं सुंदर आहे, विचार नका आपण. मग ती हो. जी काही 1 तासाला 100 कोटी रुपये खर्च करण्याची कपॅसिटी आहे ती कोणाकडे आहे? हा. असं आहे ना. तर बरोबर सर. तिकडचे जे राजे आहेत अबुधाबूचे, हम्म. त्यांच्याकडे आहे ती, त्यांनी तो राईट. अरेंज केला. बरोबर बरोबर सर. ते सगळं योजना त्यांची होती, पण दे स्पेंड 1,300 येस. करोड फॉर 3 years. म्हणजे तो हो फक्त सर. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खर्च सांगितला मी तुम्हाला, हो. बाकी खर्च बरोबर. नाही. बाकी 1,000 कोटीचा राईट. खर्च झाला असेल तो वेगळा. तर हे बरोबर जे सर. मोठे प्लेयर असतात, हम्म. तर ह्या मोठ्या प्लेयर मध्ये सुद्धा तुम्हाला ते शोधता आले पाहिजे. खरंय. बिग हम्म. प्लेयर ना. हा. हो सर. जसं थँक्यू सर. एखादा कलावंत जेव्हा 10,000 कोटीचा मालक होतो, ही स्पर्धा हम्म. आहे. आणि बरोबर. शॉर्ट म्हणजे इझी कमी इझी गोईंग, पण तरी सुद्धा शॉर्ट टाइम मध्ये 1,000 कोटी रुपयाची सेव्हिंग करणं, त्याला पुढे जाऊन हम्म. काम करायची गरजच नाही. बरोबर बरोबर. तुला जर चांगली गाईडलाईन मिळाली तर तो पुढे काम सोडून देतो, तो पुढे काही खरंय. करत नाही. आता जसं की रेड चिली प्रोडक्शन आहे, हो. हो सर. तसं जे प्रोडक्शन अजय अजय देवगणचं पण होतं, त्यांनी बंद करून हो. टाकलं. त्याला हो. चांगलं नॉलेज मिळालं, तो मला मला नाही काय, कारण तो कन्या राशीच आहे. तर कन्या हा. राशीला ही उमज आहे की नाही, आता शटडाऊन केलं पाहिजे, आता आपल्याला काम नाही मिळत. हो. हम्म. असं आहे. खरंय. मग ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या आपले प्लॅनेट आपल्याला प्रोव्हाइड करतात, देतात. बरोबर. मिळवून देतात. हो असं. सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी रिलेटेड होरोस्कोप एनीबडी? सर, विचारू एक प्रश्न? हा, बोला. तर 64वा नवमांश आपण त्या दिवशी चर्चा करत होतो, तर तो जर पुष्कर अंशात असेल तर? आणखी आणखी त्या ह्याच्यामध्ये बघा, 64वा नवमासाचं जे काही फलित आहे ते हा. फलित इथे तुम्ही वापरू शकता का, हा एक पार्ट वेगळा आहे. कारण का की 64वा नवमांश ही जी काही मांडणी आहे ही भिन्नच आहे, ती त्याच्याशी कनेक्टेड नाहीये. अच्छा. हा. इट इज नॉट कनेक्टेड. ओके. इट इज नॉट कनेक्टेड. हे वेगळंच हे आहे. पाराशरीचं जे काही त्यांनी नियम केलेले आहेत, आणि आता हे मी जे तुम्हाला तुमच्याशी जी चर्चा करतोय की 1935 सालच्या दरम्यान का 32 सालच्या दरम्यानचं जे साहित्य आहे त्याच्यावरती करू. अच्छा. ओके. म्हणजे लिटरेचर किती वर्षापूर्वीचं आहे. हा. ते पुष्कर नवमाशाबद्दल समजा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तो हे करू शकता, त्याचे रिझल्ट आहेत. पण त्याच्याशी जर तुम्ही तुलनात्मक जर आपण विचार केला, आता आपण धरू, चला आपण त्याच्यावरती भाष्य करूया. जर समजा असा विचार केला आणि पुष्कर नवमाशामध्ये ग्रह असेल आणि 64 नवमाशात तो आला, हा. असं तुमचं म्हणणं आहे ना. हो हो. तर त्यावेळेला यदा कदाचित 64व्या नवमाशाचा जो बॅड इफेक्ट आहे तो होणार नाही, तो हा, मला टळला जाईल. तेच मला विचारायचं होतं. इट इज हा. राईट. व्हॉट यू आर आस्किंग इज परफेक्ट. थँक्यू सर. म्हणजे ही थँक्यू. विचारधारा फार महत्व आहे. म्हणून मी प्रश्न उत्तर का घेतो, कारण तुमचं नॉलेज त्याच्यामध्ये वाढेल. हो सर सर, मला विचारू? असले प्रश्न येतात जास्ती. हा, काय म्हणता? मी म्हंटल असे प्रश्न फार येतात. नाही, आलेच पाहिजेत ना. प्रश्न आले तर आपण बघा, माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाहीत तोपर्यंत त्याला उत्तर, आपली उत्तरपत्रिका ही अशीच असते. प्रश्नपत्रिकेशिवाय उत्तरपत्रिका होत नाही. प्रश्न आल्याशिवाय उत्तर सापडत नाही किंवा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. दोन पार्ट आहे. हो, बरोबर आहे. सगळे आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात, त्यामुळे
नाही, ठीक आहे. म्हणजे प्रश्न जर उपस्थित झाले ठीक आहे नाही तर सर. मी तुम्हाला सांगेन गप्प बसा गप्प बसा, तर ते काय हे नाहीये. माझा आनंद आहे की तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवणे. आपण परीक्षेत पास कधी होतो? ज्यावेळेला प्रश्न पत्रिका सोडवतो आणि त्याची उत्तरं बरोबर लिहितो त्याच वेळेला. मग ते फिल द ब्लँक असो किंवा आणखी काय असो. तुम्हाला सांगतो मी, युपीएससी आणि एमपीएससी जे काही परीक्षेचे जे काही नोट्स आहेत ना, तर ते तुम्ही बघितलं तर हे टिक मार्क करायचे असतात. हो ते टिक मार्क मध्ये तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुमची मेमरी शार्प पाहिजे. ते प्रश्न देतात, मग तिथे फुल्ली का यारो हे तुमच्यावरती अवलंबून आहे. माझा हा एक पेपर येतो, मग दुसरा पेपर येतो, असं भाग आहे. मग तो प्रश्न मालिका प्रश्न सोडवण्याकरता आलेलं हा किंवा साहित्य, हा निळा. हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे, नाही का? बरं, आता बराच वेळ झाला, 9:20 झाले, कळलं नाही. 9:22 झाले सर. रेकॉर्डिंग बंद करा मॅडम, नाही तर तुमचं हे होईल. हा, बरं, ठीक करते करते. मी ते आता तेच म्हणणार होते, बंद करते. आहे, बंद करा. बरं.